ज्यांना हिंदी आणि मराठी वाचता येतं त्यांना संस्कृतही वाचता येतं, कारण लिपी सेम आहे, म्हणजे देवनागरी. पण आता आपण ज्या स्वरूपात बीबी भगवद्गीता, कुठले मंत्र श्लोक स्तोत्र वाचताना जे आपण संस्कृत वाचतो देवनागरी, ती पूर्वी तशी संस्कृत लिहिली जात नव्हती. मोहनजोदारो आणि हरप्पा इथे सापडलेल्या मुद्रांवर काय लिहिलेलं आहे ते वाचेल त्याच्यासाठी काही $1,00,000चं बक्षीस त्यांनी जाहीर केलं. 4 ते 6 हजार वर्षापूर्वी लिहिल्या गेलेल्या त्या मुद्रा आता आपल्याला सापडल्या तर आहेत, पण त्याच्यावर काय लिहिलंय ते वाचताच येत नाहीये. ती भाषा कोणती आहे तेही माहिती नाही, ती लिपी कोणती आहे तेही माहिती नाही. 20 तासांमध्ये स्पोकन संस्कृत मध्ये संभाषण करायला तुम्ही शिकवत आहे. आगच्छती म्हणजे येतो, उपगच्छती म्हणजे जवळ जातो, अनुगच्छती म्हणजे मागोमाग जातो, प्रत्यागच्छती म्हणजे जाऊन परत येतो, आणि प्रतिगच्छती म्हणजे परत जातो, निर्गच्छती म्हणजे निघूनच जातो. तर हे नवीन शब्द निर्माण करण्याचं, अगदी थोडक्यात अर्थ सांगण्याचं हे आहे संस्कृत भाषेचं सामर्थ्य. जवळपास 70 ते 65% शब्द या शेड्युल्ड भाषांमध्ये आणि बोली भाषांमध्ये सुद्धा संस्कृत भाषेतून आलेले आहेत. 5th सेंचुरी BC म्हणजे आजपासून 2,500 वर्षांपूर्वी संस्कृतचे स्कॉलर आणि ग्रामरियन पाणिनी यांनी अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिला, ज्याच्यामध्ये त्यांनी संस्कृत भाषेचं कोडिफिकेशन, ग्रॅमरचे रूल्स किंवा ग्रॅमर सिस्टम तयार केली. आज आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो, AI विच इज द लेटेस्ट हॉट थिंग, त्याचा सगळ्याचा पाया हा त्या पाणिनीय व्याकरणावरती आधारित आहे आणि त्याला ते ब्लूप्रिंट समजतात. वसुधैव कुटुंबकम, सत्यमेव जयते, सेवा परमो धर्म, शन्नो वरुण, हे सगळं ऐकल्यावरच ही भाषा आपली वाटते. प्रत्येक भारतीयाचं संस्कृतशी एक नातं आहे. आपल्याला वाचता येत नसेल, समजत नसेल तरी आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी संस्कृतचा संबंध आपल्या सगळ्यांशी आलाय, हे तुम्हीही नाकारू शकत नाही. आजचे आपले गेस्ट आहेत आसावरी बापट, ज्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य संस्कृत भाषेला दिलं आहे. त्या MA सायकोलॉजी आहेत आणि गेली 40 वर्ष ते संस्कृत शिकवत आहेत. पहिली 27 वर्ष त्यांनी अकॅडमिकली शिकवलं आणि त्याच्यानंतर त्या आता 2000 पासून आजपर्यंत म्हणजे गेली 24 वर्ष स्पोकन संस्कृत म्हणजे संस्कृतमध्ये संभाषण कसं करायचं हे शिकवतात. अत्यंत फॅसिनेटिंग अशा विषयावर बोलायला आपल्याबरोबर आजच्या एपिसोडमध्ये आसावरी बापट आहेत. त्यांचं मी स्वागत करते. आसावरीजी, वेलकम टू लिव्ह लाईक अ योगी विथ देवयानी. नमस्कार. आपली मदर टंग काही असेल, भारतातल्या वेगवेगळ्या प्रांताप्रमाणे आपण घरी वेगळी भाषा बोलत असू, बाहेर कामाच्या ठिकाणी मे बी एज्युकेशनमध्ये आता इंग्लिश जास्त वापरलं जात आहे, पण प्रत्येक भारतीयाचा संस्कृत भाषेची एक स्पेशल बॉन्ड आहे आणि आपलं असं म्हणूया अपब्रिंगिंगचाच एक भाग आहे. म्हणजे मे बी समजत नसेल, वाचता येत नसेल तरी सुद्धा एक अविभाज्य भाग आहेच आयुष्याचा. लहानपणामध्ये सुभाषितं वापरली जात असतील, शाळांमध्ये 50 का होईना मार्कांनी थोडंसं इंट्रोडक्शन, तोंड ओळख झाली असेल, किंवा कुठले मंत्र म्हणले असतील, कानावर पडले असतील घरच्या आजी आजोबांकडनं, आई वडिलांकडून, तर हे स्पेशल बॉन्ड तर आपण नाकारूच शकत नाही संस्कृत भाषेचं. पण आपल्या सगळ्यांना आणि आपल्या व्ह्युअर्सना आपण थोडी संस्कृत भाषेची ओळख करून द्या, त्याच्या ओरिजिनपासून, त्याच्या उगमापासून, सोर्सेस, ओरिजिन, सो हिस्ट्रीकडे आपण थोडंसं बघूया ॲज अ लँग्वेज ऑफ संस्कृत. संस्कृत भाषेचा इतिहास हा खूप म्हणजे काय विवादास्पद असा प्रश्न आहे. कारण कुठल्याही भाषेचा इतिहास आपल्याला माहिती करून घ्यायचा असेल तर वेगळी इतिहासाची साधनं असतात. अँथ्रोपॉलॉजिस्ट जे असतील, पुरातत्ववेत्ते, ते पाहतील काय कुठे शिलालेख सापडलेत का त्या भाषेतले, किंवा काही ताम्रपट आहेत का. भाषाशास्त्रज्ञ जे असतील ते पाहतील साहित्य काही उपलब्ध आहे का लिखित स्वरूपातलं, म्हणजे मग तेव्हा ती भाषा नक्की होती असं म्हणता येतं. त्याच्या आधी नव्हती असं नाही म्हणता येत, पण तेव्हापासून पुढे ती होती असं मात्र म्हणता येतं. तर हा एक इतका जुना काळ आहे जेव्हा माणसाला लेखनकलासुद्धा अवगत झालेली नव्हती. आता परवाच द्रविड मुन्नेत्र कळघम त्यांच्या नेत्यांनी जो मोहनजोदारो आणि हरप्पा इथे सापडलेल्या मुद्रांवर काय लिहिलेलं आहे ते वाचेल त्याच्यासाठी काही $1,00,000चं $1,00,000चं बक्षीस त्यांनी जाहीर केलं. म्हणजे 4 ते 6 हजार वर्षापूर्वी लिहिल्या गेलेल्या त्या मुद्रा आता आपल्याला सापडल्या तर आहेत, पण त्याच्यावर काय लिहिलंय ते वाचताच येत नाहीये. ती भाषा कोणती आहे तेही माहिती नाही, ती लिपी कोणती आहे तेही माहिती नाही. म्हणजे हे असं सगळं
कूट आणि गहन प्रश्न आहेत. परंतु तरीसुद्धा इतिहासाची जी साधनं असतात त्या साधनांच्या साह्याने भाषाशास्त्रज्ञांनी, इतिहासतज्ञांनी आणि अँथ्रोपॉलॉजिस्ट जे आहेत त्यांनी काही एक अनुमानं काढलेली आहेत. एकाने एक अनुमान मांडलं की दुसरा ते खोडतो. त्याच्यामुळे ही एक आपण जनरल माहिती म्हणून घ्यायची. तर साधारण वेदांची रचना, विशेषतः ऋग्वेद हा पहिला मंत्रद्रष्ट्या ऋषींनी ते पाहिलं आणि सांगितलं आपल्याला, ती एक 5 ते 6,000 वर्षांपूर्वी झालेली असावी. एखाद्या भाषेमध्ये एखादी गोष्ट जेव्हा संहितेच्या रूपाने एकत्रित करून येते तेव्हा त्याच्या कितीतरी आधी ती भाषा बोलल्या जाते आणि मग कुठे कोणीतरी त्यामध्ये लिहायला किंवा संहिता तयार करायला सुरुवात करतं. बरोबर. म्हणजे त्याच्या आधीपासून संस्कृत भाषा आहे. भारतीय उपखंडात आहे. उपखंड म्हणते मी, म्हणजे मग त्यात आता सध्याचा पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका वगैरे हे सगळे देश त्यामध्ये, अरबस्तान हे सगळे देश त्याच्यामध्ये आले. तर त्या उपखंडात ती भाषा बोलल्या जात होती, वापरल्या जात होती. ती भाषा आता आपल्याला पहिला जो लेख सापडलेला आहे देवनागरी लिपीत लिहिलेला, जुनागडला सापडलेला आहे आणि इसवी सनाच्या 150 साली तो लिहिला गेला. कार्बन डेटिंगनी आपल्याला माहिती करून घेता येतं कधी लिहिला असेल. बरोबर. तर शकक्षत्र रुद्रदामन यांनी तो टंकन ते करून घेतलं, उत्कीर्ण लिहिला. म्हणजे तेव्हा संस्कृत भाषा नक्कीच अस्तित्वात होती. पण त्याच्याही पूर्वी अनेक शतकं ही संस्कृत भाषा अस्तित्वात होती भारतीय उपखंडात. कदाचित तेव्हाची भाषा वेगळी होती. आज जी संस्कृत आपल्याकडे आहे, आपल्याला माहिती आहे, ग्रंथांमध्ये लिहिलेली आहे, ती वेगळी आहे. तेव्हाची भाषा वेगळी होती. अगदी पाणिनी सुद्धा लिहिताना लौकिक भाषा वेगळी आणि नुसती भाषा म्हणतो तो. या संस्कृत भाषेला तो काय म्हणतो? भाषा म्हणतो नुसतं. आणि जी समकृत केलेली आहे, सुधारलेली आहे, विशेष नटवलेली आहे, जास्त तिच्याकडे लक्ष देऊन काम केलेलं आहे तिच्यावर, ती संस्कृत. तुम्ही परवा बोलताना मला म्हणाला होतात की पूर्वी संस्कृत अशी लिहिली जायची नाही. म्हणजे आता ज्यांना हिंदी आणि मराठी वाचता येतं त्यांना संस्कृतही वाचता येतं, कारण लिपी सेम आहे, म्हणजे देवनागरी. तुम्ही म्हणत होता की भाषा आणि लिपी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण आता आपण ज्या स्वरूपात मे बी भगवद्गीता वाचताना किंवा इतर कुठले मंत्र श्लोक वाचताना, स्तोत्र वाचताना जे आपण संस्कृत वाचतो देवनागरी, ती पूर्वी तशी संस्कृत लिहिली जात नव्हती. त्याच्याबद्दल सांगा. अगदी बरोबर आहे. संस्कृत भाषेची लिपी देवनागरी असं आपल्या डोक्यात पक्क झालेलं आहे. मराठी आणि हिंदी आपण त्याच लिपीत लिहितो आणि त्याच्यामुळे संस्कृत वाचायला आपल्याला सोपं जातं. परंतु इतर लोक जे आहेत भारतात राहणारे, त्यांच्या आपल्या आपल्या वेगळ्या वेगळ्या लिपी आहेत त्या भाषेच्या, ते त्या भाषेमध्ये सुद्धा संस्कृत लिहितात, त्या लिपीमध्ये सुद्धा संस्कृत भाषा लिहितात फोनेटिकली. बरोबर. आणि ब्राह्मी, शारदा लिपी, ब्राह्मी लिपी याच्यामध्ये उत्कीर्ण केलेले आपल्याला शिलालेख सापडलेले आहेत, काही ताम्रपत्र सापडलेली आहेत. ती त्या लिपींमध्ये लिहिलेली आहेत, पण भाषा मात्र संस्कृत आहे. एक किस्सा सांगते. भासकवी याच्याविषयी इतर ग्रंथकारांनी लिहून ठेवलं होतं की त्याची नाटकं किती सुंदर आहेत, किंवा उदाहरणं दिली होती की एखाद्या या अलंकाराचं उदाहरण, तर ही कविता पहा भासकवींनी लिहिलेली. पण त्याचं एकही पुस्तक सापडत नव्हतं. आत्ता 19व्या शतकापर्यंत भासांनी लिहिलेलं काहीही लिखित स्वरूपात आपल्याला मिळालेलं नव्हतं. पण तसा कवी होऊन गेला, अगदी कालिदास सुद्धा त्याची स्तुती करतो, एवढं मात्र निश्चित होतं. तिरुवनंतपुरम राज्य केरळमध्ये सध्याच्या, तिथल्या राजाच्या पदरी टी गणपती शास्त्री म्हणून विद्वान होते. त्यांनी अनेक हस्तलिखितं त्यांच्या वाचनालयात होती. त्यांचा अभ्यास करताना त्यांच्या एकदा असं लक्षात आलं की मल्याळी लिपीत लिहिलेलं हे एक नाटक आहे. आणि मग अशी 13 नाटकं त्यांना सापडली एकानंतर एक, मल्याळी लिपीत लिहिलेली, भाषा संस्कृत. आणि इतर संदर्भांवरून लक्षात आलं, उदाहरणार्थ नाटकामध्ये एक भरतवाक्य असतं, त्या भरतवाक्यात तो कवी कधी स्वतःचं नाव लिहितो किंवा कधी माझा हा राजा अशी त्याची स्तुती करतो. तर त्याच्यावरून लक्षात आलं की ही 13 नाटकं भासनाट्य चक्र म्हणून मग त्यांनी ती देवनागरीमध्ये सगळी लिहून घेऊन प्रकाशित केली. आणि हे जे कोडं पडलं होतं संस्कृत जगाला, म्हणजे संस्कृत काही केवळ देवनागरीतच लिहिल्या जात होती असं नाही, वेगळ्या वेगळ्या लिपींमध्ये सुद्धा ती लिहिल्या जात होती. आज सुद्धा अशी कितीतरी हस्तलिखितं आहेत ज्यांचा अजून आपण अभ्यास केलेला नाही. ती जर का आपण जी परदेशात सुद्धा नेलेली आहेत काही प्रवाशांनी, तर त्यांचा जर अभ्यास केला तर अजूनही काही याच्यावर प्रकाश पडू शकेल.
हे खूप फॅसिनेटिंग आहे. पण संस्कृतला देवभाषा किंवा लँग्वेज ऑफ द गॉड्स, मदर ऑफ ऑल लँग्वेजेस का म्हणतात? देवभाषा संस्कृतला म्हणतात ते खरं आहे. त्याचं एक कारण असं असावं की सध्या जो प्रचलित आपला धर्म आहे, हिंदू धर्म, सनातन काही म्हणा तुम्ही त्याला, त्याच्याशी धार्मिक विषयाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत, आपण वेदांना खूप पवित्र मानतो, भगवद्गीतेला पवित्र मानतो, रामायण महाभारत ही आपली आर्ष महाकाव्य आहेत, ती जवळपास सगळ्या भारतीयांना माहीत असतात आणि लोककलांमधूनही त्या महाकाव्यातल्या गोष्टीच सादर केल्या जातात. बरोबर. तर त्याच्यामुळे मग ही देवांची भाषा असं एक लोकांच्या जनमानसात तो समज रूढ झाला, पण ते अर्धसत्य आहे, ते काही पूर्ण सत्य नाही. ही देवांची जशी भाषा आहे तशी ही शास्त्रांची भाषा आहे. संस्कृत भाषेतून गणित लिहिल्या गेलेलं आहे. आता 12व्या शतकामध्ये भास्कराचार्यांनी आजचं जे बीजगणित आपण शिकतो त्याचा पाया त्यांच्या लीलावती ग्रंथातल्या पाटीगणितात घालून दिलेला आहे आणि आजही त्याच सूत्रांच्या आधाराने सगळ्या जगभर अल्जिब्राची सुरुवात तिथून होते. किंवा वराह मिहिरांनी ज्योतिषशास्त्र म्हणजे खगोलशास्त्र, भविष्यात पुढे काय होईल ते नव्हे, तर त्याच्याविषयीचे ग्रंथ लिहिलेले आहेत. ब्रह्मगुप्तांनी शून्याचा शोध लावलेला, हे सगळं संस्कृत भाषेत त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि या लोकांनी छान वृत्तबद्ध, छंदबद्ध कवितांच्या माध्यमातून ही सगळी पाठ्यपुस्तकं निर्माण केलेली होती आणि ती शिकवल्या जात होती. रसायनशास्त्र आहे, आयुर्वेद आहे, नाट्यशास्त्र आहे, योगशास्त्र आहे, ही सगळी शास्त्र संस्कृत भाषेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेली आहेत. आणि म्हणून ती देवभाषा होती हे अर्ध सत्य. देवभाषा ती होती, हरकत नाही तसं म्हणायला, त्याच्याविषयी आपल्या मनात एक आदर भाव आहे म्हणून, परंतु ती जनसामान्यांची आणि शास्त्राची सुद्धा भाषा होती. तर जसं आपण आता बोललो की वेद आहेत, म्हणजे ऋग्वेद सर्वात ओल्डेस्ट आणि अर्लिएस्ट फॉर्म ऑफ हे म्हणूयात आपण, म्हणजे लिटरेचर किंवा स्क्रिप्चर. सगळे वेद आहे, उपनिषद, भगवद्गीता, रामायण महाभारत हे एपिक्स आहेत. जसं तुम्ही म्हणालात तसं गणित, संगीतशास्त्र, योगशास्त्र, आयुर्वेद, मेडिसिन मधले जसं चरक संहिता, असे ही सगळी युद्धशास्त्र, ही सगळी संस्कृतमध्ये लिहिलेली जी लिटरेचर आहे आपलं समृद्ध. त्याचबरोबरीनं अजूनही धार्मिक विधी सगळे संस्कृतमध्ये होतात, पण ते मोस्ट घरांमध्ये गुरुजी येऊन घरामध्ये ते सगळं करत असतात, राईट? तर एकेकाळी ही इतकी हजारो वर्षांची परंपरा असलेली, त्या काळी म्हणता येईल की मेन स्ट्रीम अशी जी भाषा होती, ती आता थ्रू टाइम थोडी कशी मागे पडू लागली आणि का मागे पडू लागली? तुमचं याच्याबद्दलचं अभ्यास काय आहे? बरोबर आहे. संस्कृत भाषा भाषते यया सा भाषा असं म्हणतात, म्हणजे जी बोलल्या जाते ती भाषा. तर मग संस्कृत भाषा बोलल्या जात होती का कधी, आणि तेव्हा बोलल्या जात होती तर मग आज आपल्याला का बोलता येते, असे दोन प्रश्न आपल्याला पडले. संस्कृत भाषा बोलल्या जात होती याचे काही पुरावे आपल्याला, अगदी ऋग्वेदामध्ये ऋषी आणि नदी यांचा संवाद आहे. तो त्या नदीला प्रार्थना करतोय की हे नदी तमे आंबितमे, जरा पाणी कमी होऊ दे, मला पलीकडच्या तीरावर जायचं आहे, असं ऋषी आणि नदी त्याला उत्तर देते आहे. तर हा जो संवाद आहे, संवाद माणूस तेव्हाच करतो की तो भाषा त्याच्या तोंडी असते तेव्हा. पाणिनीय व्याकरण जे लिहिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणिनी असं म्हणतो की जर का हाक मारायची असेल तर त्या व्यक्तीच्या नावातला अंतस्वर लुप्त करावा. म्हणजे राम असं म्हणायचं असेल किंवा गुरु असं जर का म्हणायचं असेल तर हे गुरु, हाक मारायची असेल तर असं म्हणावं. किंवा सरस्वती असं म्हणायचं असेल, तिला हाक मारायची असेल तर हे सरस्वती ह्रस्व इकार म्हणावा त्यातला. ज्या अर्थी त्यांनी हे लिहिलं त्या अर्थी लोक बोलत होते आणि एकमेकांना हाका मारत होते, याचा अर्थ बोलत होते. संस्कृत नाटकं हा त्याचा अगदी सबळ पुरावा आहे. संस्कृत नाटकांमधून संस्कृत भाषेतले सहज सोपे संवाद आहेत. आई मुलाशी बोलते आहे, म्हणजे जी काय वास्तू त्यांची नाट्यवास्तू असेल त्यानुसार दोन व्यक्ती परस्परांशी सहजतेने संवाद करतायत. दोन सैनिक बोलतायत, राजा आपल्या प्रजाजनांशी त्यांच्यापैकी कोणाशी बोलतोय, प्रजाजन आपसात बोलतायत, भांडण करतायत. एकाला मासा सापडलेला आहे, तो म्हणतो की हा मासा माझा आहे, त्याच्या पोटामध्ये सोन्याची अंगठी सापडलेली आहे. पहारेकरी म्हणतोय ते काही नाही, सोन्याची अंगठी आणलीस कुठून, तू चल राजाकडे. हे सगळं भांडण संस्कृत भाषेतून आहे. मृच्छकटिक नावाचं नाटक आहे, त्याच्यामध्ये तर 13 वेगळ्या वेगळ्या प्रांतातले लोक कसं बोलतील याच्या त्या भाषा बोलून, आणि शिवाय संस्कृतमध्ये असं पण एक होतं की तेव्हा अभिजात लोक जास्त करून हळूहळू करत संस्कृत बोलायला लागले, म्हणजे शिकलेले, आणि मग जनसामान्यांची भाषा त्यांच्यापासून थोडी थोडी दुरावत गेली.
कदाचित काही कठोर नियम पाणिनींनी व्याकरण लिहिलं आणि त्याच्यानंतर कोणाला व्याकरण लिहिण्याची गरज भासली नाही. ते जे नियम बनवले मग लिहिताना सगळेजण डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला लागले की अरे त्याच्या व्यतिरिक्त तर मी काही बोलत नाहीये ना. आणि भाषा तुम्हाला जर बोलायची असेल तर असे नियम पाळून भाषा नाही बोलता येत. समजा मला विचारायचंय बस कुठे चालली आणि मी जर का आता एकवचन बोलू का द्विवचन याच्यावर विचार करून जर का बोललो तर बस निघून जाईल ना. आणि त्याच्यामुळे बोलायचं असेल तर नियम जास्त पाळता येणार नाहीत. आणि म्हणून कदाचित बोलीपासून लोक दूर गेले. आधीही ते प्राकृत आणि अपभ्रंश भाषा बोलतच होते आणि मग ते त्याच्याकडे जास्त झुकले. आणि अशा रीतीने संस्कृत रोजच्या प्रचलित व्यवहारातून गेली, विद्वानांची भाषा राहिली. पण तरीसुद्धा बाहेरून आलेल्या प्रवाशांनी हे लिहून ठेवलेलं आहे की अमक्या राजाच्या दरबारात विद्वान लोक परस्परात संस्कृत भाषेतून चर्चा करत होते, अशा पद्धतीने लिहून ठेवलेलं आहे. नाटकं तर लिहिल्या गेली होतीच. राजा आणि इतर लोक, त्याचा प्रधान वगैरे जरी संस्कृतमध्ये बोलत ते संस्कृतमध्येच बोलायचे नाटकात, लोकांना समजायचं. म्हणजे बोललेलं समजण्यापर्यंत लोक आले होते. आणि शेवटी भाषेला सरस्वती असं एक नाव आहे. सरस नाम अग्रे गच्छती, जी पुढे पुढे जात राहते ती भाषा. ती एका ठिकाणी थांबली तर मग ती भाषा नाही राहत, मग ते डबकं होऊन जातं पाण्याचं. संस्कृतच्या बाबतीत सुदैवानी तिथपर्यंत वेळ गेली नाही, पूर्णपणे ती विस्मृतीत गेली नाही, परंतु लोकांच्या तोंडातून मात्र गेली. आणि म्हणून मग ही काही कारणं असू शकतात. आपणच काही आपल्याच लोकांना दूर ठेवलं शिकण्यापासून. काही धार्मिक समजुती असतील, काही आता त्या जुन्या जे काय घडलं असेल त्याच्यात जाण्यात अर्थ नाही. इथून पुढे आपण काय करू शकतो ते मात्र पाहू. सुदैवानं डबकं झालं नाही आणि पुढे चालू राहिली, याच्यामध्ये तुमच्यासारख्यांचं योगदान खूप मोठं आहे. तर आता मॉडर्न टाइम्समध्ये लोकांमध्ये पुन्हा क्युरिओसिटी संस्कृतची यायला लागली आहे. तर ते त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय आणि काय यायला लागली असं वाटतंय? गेल्या शतकापर्यंत म्हणजे जोपर्यंत मेक्कॅलेनी आपली पद्धती इथे पूर्णपणे रुजवली नव्हती, संस्कृत आश्रमशाळा होत्या, पाठशाळा होत्या. आणि तिथे जे शिकायला यायचे निःशुल्क शिक्षण होतं तिथे. कुठल्याही म्हणजे पैसा हा तिथे विषय नव्हता. आणि 18 पगड जातीच्या त्रिवर्णीय लोकांना तर ते आश्रमांमध्ये प्रवेश होताच. महिलासुद्धा शिकायच्या आश्रमात असं आपल्याला पुरावे सापडलेले आहेत. तर तिथे जे काही शिकवलं जायचं, आधी संस्कृत भाषा शिकवल्या जायची आणि मग संस्कृत भाषेच्या ती माध्यम भाषा होती. त्या संस्कृत भाषेच्या माध्यमातून मग तत्वज्ञान, तुम्हाला काय शिकायचंय पुढे, स्पेशलायझेशन कशात करायचंय, वास्तुशास्त्र शिकायचंय, शिल्पशास्त्र शिकायचंय, आयुर्वेद शिकायचंय, मग त्या तुम्ही तो विषय शिका. माध्यम संस्कृत भाषा. आणि म्हणून ती टिकून राहिली. बरोबर आहे, विद्वानांनी ती टिकवून ठेवली. परंतु नंतर ती प्राकृत आणि अपभ्रंशकडे लोक जास्त वळले. कशाला? ज्ञानेश्वरांनी जी लिहिली ती 700 वर्षांपूर्वी, गीता समजत नाही आता लोकांना संस्कृतमधली, म्हणून लिहिली. त्यांच्या भाषेत त्यांना हे तत्वज्ञान सांगावं अशी तळमळ त्यांना होती. पण ती सुद्धा भाषा खूप अवघड आहे. अवघड अशासाठी आहे की ती बदलली ना. 700 वर्षात ती बदलत गेली. रामदास स्वामींनी लिहिलेली वेगळी, तुकारामान, मराठी तिचं आहे, आपण इथेच राहतोय महाराष्ट्रात आणि बोलतोय, तरी भाषा बदलली. कशाला? तुम्ही केसरी आणि लोकसत्तामधले जुने लेख वाचा. लोकमान्य टिळकांनी लिहिलेले पटकन समजत नाहीत, आपल्याला आज समजत नाहीत. आणि एखाद्या टाइम मशीन उपलब्ध असेल तर 100 वर्षांनंतर आपण जाऊन पाहूया, थोडं डोकावून पाहूया. इथले महाराष्ट्रातले लोक जी मराठी भाषा बोलत असतील आपल्याला ती समजेल याची बिलकुल खात्री नाही. भाषा बदलत जाणार, भाषा बदलणारच. परंतु तरी सुद्धा एक प्रमाण भाषा लागते लोकांना. आणि ह्या प्रमाण भाषेचं फार मोठं काम. प्रमाण भाषा कशासाठी लागते? तुम्हाला जर का काही एखादा शास्त्रीय विषय शिकवायचा असेल तर मी जे म्हणतोय ते तुझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ना. मग तू कुठेही राहत असू दे. आणि म्हणून तुझ्यापर्यंत ते पोहोचवण्यासाठी ती प्रमाण भाषा लागते. मी माझ्या वऱ्हाडी बोलीत जर का बोललो आणि अवधी भोजपुरीमध्ये तो समोरचा बोलत असेल, दोघांचा मेळच लागणार नाही. तर म्हणून शास्त्र बोलायचं असेल तर प्रमाण भाषा. ते काम संस्कृतनी फार मोठ्या प्रमाणावर अनेक शतकं केलं. पण तसं दुसऱ्या कुठल्या भाषेचं असं कोडिफिकेशन झालेलं नाहीये ना. आपण त्याच्यावर नंतर बोलणार आहोत. पण जसे रूल्स सेट केले गेलेत संस्कृत भाषेमधले तसे इतर लँग्वेजेसमध्ये आहेत. हो, सर्व भाषांचं व्याकरण आहे. आता या ज्या शेड्यूल्ड 18 शेड्यूलमध्ये ज्यांची सूची आहे त्या ज्या भाषा आहेत भारतीय भाषा, तशा पाहिलं तर 1665 भाषा आपण बोलतो. एका जनगणनेचा हा आकडा आहे गेल्या वेळच्या. परंतु ज्या शेड्यूल्ड आहेत की ज्या रुपयावर छापलेल्या असतात त्याच्यामध्ये आपण संस्कृत याच्यासाठी घेतलं
की त्या सर्व भाषांबरोबर संस्कृत सुद्धा, म्हणजे ह्या जसा लोकांच्या व्यवहारात असलेल्या भाषा आहेत तशी ती संस्कृत सुद्धा त्या शेड्यूल्ड भाषांमध्ये आहे. त्या सर्व भाषांचं व्याकरण लिहिलं गेलेलं आहे. त्या व्याकरणावर फार मोठा प्रभाव पाणिनीय व्याकरणाचा आहे, कारण त्यांचे पण शब्द, व्याकरणाची रचना अशीच आहे की एक शब्द त्याला विभक्ती प्रत्यय जोडायचा आणि विभक्ती प्रत्यय जोडून मग ते वाक्य तयार होईल. कालरचना पण तशीच आहे. भूत भविष्य वर्तमान अशा पद्धतीने सांगायचं, हॅड नाही जोडायचं आधी. तो जो धातू असेल त्याला प्रत्यय वेगळा जोडून रूप निर्माण करायचं. गुजराती, मल्याळम, ओडिशा, पंजाबी या सर्व भाषांचं व्याकरण लिहिलं गेलेलं आहे 13व्या शतकात. कात्यायन किंवा त्याला वररुची या नावाने पण ओळखतात. त्या वररुचीने 13 भारतीय भाषांचं व्याकरण लिहून ठेवलेलं आहे. फार मोठा प्रभाव आहे त्याच्यावर संस्कृतचा, त्या व्याकरण म्हणजे नियम कशा पद्धतीने मांडायचे याच्यावर. आणि मराठीतलं पहिलं व्याकरण जे लिहिलं गेलेलं आहे ते संस्कृत भाषेतून लिहिलं गेलेलं आहे. कशाला? काश्मीरमध्ये जी पुश्तू भाषा लिहिल्या जाते त्या पुश्तू भाषेचं व्याकरण सुद्धा संस्कृत भाषेतून लिहिलेलं आहे. मग ते पुश्तूमध्ये भाषांतरित अनुवाद करून लोकांनी ते शिकले. सो याच्याच एक्सटेन्शन भारतातल्या इतर भाषांचं आणि संस्कृतचं काय संबंध आहे आणि कसा प्रभाव आहे? खूप मोठा संबंध आहे. संस्कृत भाषेची जननी असं काही विद्वानांचं मत आहे, पण इतर काही विद्वान असं मानतात की या भारतातल्या आज ज्या काही भाषा आपण वेगवेगळ्या प्रांतांमध्ये बोलतो आणि विभागांमध्ये, त्या भाषा प्राकृत आणि अपभ्रंश या 2 भाषांपासून निर्माण झालेल्या आहेत. कसं आहे, बोलण्यामध्ये उच्चारणात फरक होत गेला आणि हळूहळू ती वेगळी भाषा मग त्या प्रदेशापुरती अशी ती सीमित राहत गेली. संस्कृत सुद्धा ते लोक जवळपास 70 ते 65% शब्द या शेड्यूल्ड भाषांमध्ये आणि बोलीभाषांमध्ये सुद्धा, बोलीभाषांमध्ये इतरही शब्द आहेत त्यांचे स्वतःचे आहेतच, पण तरी सुद्धा 65 ते 70% शब्द संस्कृत भाषेतून आलेले आहेत. संस्कृतमध्ये ते वेगळ्या पद्धतीने उच्चारल्या जातात आणि त्या भाषांमध्ये वेगळ्या पद्धतीने उच्चारल्या जातात. एक गंमत सांगते. माझी मुलगी इथे गरवारेला शिकत होती. तिच्या वर्गामध्ये मित्र होते दोघं. केव्हा तरी घरी आले, बोलणं झालं असेल. तो म्हणाला, आंटी तुम्ही संस्कृत शिकवता ना? मेरा नाम भी संस्कृत है. मैंने पूछा उससे, क्या नाम है आपका? शॉयकत. मी बुचकळ्यात पडले. म्हटलं शॉयकत, संस्कृत शब्द? तो म्हणाला हां शॉयकत. म्हटलं अर्थ क्या है तुम्हारे नाम का? समुद्र किनारा, सी शोअर असं त्यांनी सांगितलं. हो सैकत. सिकता म्हणजे वाळू. वाळूपासून जो तयार झालेला आहे तो सैकत. बोलता बोलता त्यांनी पहा, म्हणजे बंगाली लोक त्या समुद्राच्या किनाऱ्याला कुठं घेऊन गेले, त्यांनी शॉयकत करून टाकलं. दुसरा म्हणाला ऑभ्रतनू. म्हटलं हे पण संस्कृत नाव. हां ऑभ्रतनू. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. अभ्रतनू, त्याच्या नावाचा अर्थ त्यांनी सांगितला, सावला सलोना. हां अच्छा असं आहे होय. म्हणजे मेघासारखी सावळा रंग ज्याचा आहे तो अभ्रतनू. श्रीकृष्ण का नाम है बोले. म्हटलं हां मालूम श्रीकृष्ण का नाम आहे. श्रीकृष्णाचं नाव असं पटकन, म्हणजे त्यालाही माहिती होतं, मलाही माहिती होतं. अशा पद्धतीने ही संस्कृत भाषा त्या भारतीय भाषांमध्ये 60 ते 65% शब्द थोडेसे तत्सम आणि तद्भव असं म्हणतात त्यांना, थोड्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपात का होईना, आणि व्याकरणाचा पाया असं सगळं त्या भाषेतल्या लोकांनी ते आत्मसात केलं. आणि म्हणून आज जर आपल्याला या सगळ्या लोकांशी संवाद साधायचा असेल तर आज आपण इंग्लिश भाषा मोठ्या मेहनतीने आत्मसात केली आणि जंग पछाडतो आहे की सगळ्या लोकांना ती आली पाहिजे. याच्यासाठी पहिलीपासून इंग्लिश अमुक तमुक सगळं चालू आहे. आम्ही जेव्हा संस्कृत भारतीचे कार्य करते, प्रवास करतो रेल्वेनी, कधी बसनी वगैरे, दुसऱ्या प्रांतात जेव्हा प्रवास करतो तेव्हा मुद्दाम आम्ही सगळे लोक आपल्या ऐकतायत ना बोलणं हे लक्षात घेऊन संस्कृतमध्ये परस्परात संवाद करायला सुरुवात करतो. हळूहळू आजूबाजूला आपली आपली बडबड करणारे लोक थांबतात आणि आम्ही काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकायला. विषय आमचा असाच असतो की अरे आमचं गाव किती दूर आहे, किती वेळाने आपण तिथे पोहोचू वगैरे, असे साधे किंवा माझ्या बाटलीतलं पाणी संपलं, तुझ्याजवळ आहे का, हेच बोलत असतो. ते म्हणतात, आणि मग दुसऱ्या कोणाला काहीतरी विचारायचं संस्कृतमधून, मग म्हणायचं हां क्षम्यता, थांबा मी इंग्लिशमध्ये विचारतो. तो म्हणतो नाही बोला संस्कृत, आम्हाला समजतंय. 90% वेळा लोक म्हणतात आम्हाला समजतं आहे, कारण त्यांच्या भाषेतला जो शब्द असतो तो आम्ही थोडा सरळ करून सावकाश असा बोलतो आणि म्हणून मग तो त्यांना समजतो. तर अशी ही लोकांना जोडणारी भाषा आहे.
म्हणूनच मदर ऑफ ऑल लँग्वेजेस असं संस्कृतला म्हटलं जातं. मदर म्हणायला काही जणांचं ऑब्जेक्शन असेल तर थोरली बहीण म्हणा, आजी म्हणा, 70% इज अ ह्यूज काय म्हणतात कॉन्ट्रिब्युशन. त्यामुळे मदर तर म्हणायलाच पाहिजे आपल्याला. तर माझ्या घरात ऍक्च्युली संस्कृतची बॅकग्राऊंड आहे. माझी आई BA MA संस्कृत आणि शीज अ संस्कृत स्कॉलर. तिचा PhDचा थिसिस सुद्धा शंकराचार्यांवर होता. त्यामुळे घरात हेच वातावरण कायम, ग्रंथांचा अभ्यास, लहानपणापासून सगळ्या स्तोत्रांचं, मंत्रांचं, भगवद्गीतेचं पाठांतर, हे दिस हॅज बीन माय अपब्रिंगिंग असं म्हणता येईल. अहोभाग्यम. अहोभाग्यम. तर आईकडून कायमच संस्कृतचा ट्रिव्हिया म्हणतो ना तसं छोट्या छोट्या गोष्टी ती कायम जाता सांगत मिळत असते. आणि किती पॉवरफुल आहे हे ती म्हणजे खूप पॅशनेटली बोलते. कारण तिनेही अख्खं आयुष्य लँग्वेजेस, लिटरेचर, संस्कृत, सेंटर थीम संस्कृत असं केलेलं आहे. त्यामुळे तिच्याकडनं तर मी ऐकून आहेच आहे. पण तुम्ही इतके वर्ष अकॅडमिकली शिकवलंय, बोलायलाही शिकवलं आहे. तुमच्या दृष्टीनं संस्कृत भाषेची स्ट्रेंथ काय आहे? संस्कृत भाषेचं सामर्थ्य जे आहे ते त्या भाषेच्या अंग जे आहे त्याचं मुळात ती भाषा जशी तयार झाली हळूहळू त्याच्यामध्ये आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्रचंड शब्दसंपदा आहे, शब्दभंडार ज्याला म्हणता येईल ते खूप आहे. आणि आपल्याकडे संस्कृत शब्दकोशांची फार मोठी परंपरा आहे. थेसॅरस हा जरा आजकाल आपल्याला नवी गोष्ट वाटते, पण असा थेसॅरस अमरकोश ज्याला म्हणतात तो खरं तर एका शब्दाला पर्यायी शब्द किती आहेत हे सांगणारा आणि तो शब्द कसा, त्याचं रूप कशी करायची हे पण सांगणारा असा कोश आहे. याशिवाय शब्दांचे अर्थ देणारे कोश आहेतच. आणि अगदी वैदिक संस्कृत आणि लौकिक संस्कृत या दोन्हीमध्ये प्रचंड शब्दसंपदा जी की आता या सगळ्या भाषांमध्ये आता आपण विखुरल्या गेलेली आपल्याला दिसते ती या भाषेमध्ये आहे. एक त्याचं सामर्थ्य आहे. दुसरं सामर्थ्य आहे, तुम्ही ठीक आहे एक काही अमुक हजार वर्षांपूर्वी काही शब्द तयार केले, ग्रंथामध्ये तुम्ही ते टाकले आणि झालं काम. तसं नाही. ऑक्सफर्ड सुद्धा दरवर्षी नवे नवे शब्द टाकून अपडेट करत असतात. कारण आता त्यांना जर मंत्र हा शब्द, मंत्राला त्यांना पर्यायवाची शब्द सापडत नाही त्यांच्या संस्कृतीत, आणि म्हणून मग मंत्र हा शब्द त्यांना वापरावा लागतो जर मंत्राचा उल्लेख करायचा असेल तर. बट दे आर ओपन माइंडेड. ते काय करतात की आपल्या या भाषेमध्ये नवे नवे शब्द ते घेत जातात. तर तशी सोय संस्कृतनी स्वतःमध्ये करून ठेवलेलीच आहे. चांद्रयान तेव्हा तर नव्हतं, चंद्रावर काय लोक गेलेले नव्हते. चंद्र हा चक्क उपग्रह सुद्धा नाही, ग्रह होता. आणि अशा काही काही समजुती होत्या वगैरे वगैरे, पण चंद्र माहिती होता लोकांना. आता त्या चंद्रावर जर मी आज यान पाठवायचं असेल मला, तर त्या चंद्र शब्दापासून मला एक नवा शब्द बनवता आला पाहिजे, म्हणजे चंद्रावर जाणारा. आता पूर्वी माझ्याकडे हा कन्सेप्टच नव्हता की चंद्रावर कोणी जाऊ शकतं, पण आज माझ्याकडे तो कन्सेप्ट आहे आणि तो सांगण्यासाठी मला शब्द हवा आहे. हा शब्द कसा तयार करायचा याचं दिशादर्शन संस्कृत भाषा करते. चंद्रच्या ऐवजी चांद्र म्हटलं तर चंद्राशी संबंधित असा त्याचा अर्थ होतो. चंद्र म्हणजे नुसता उपग्रह, चांद्र म्हणजे चंद्राशी संबंधित. आणि मग त्याला यान शब्द जोडला की हा चंद्राशी संबंधित असलेलं मग यान काय करतं तर जातं. याती तत् यानम, जे जातं प्रवास करतं. आणि मग म्हणून चंद्रापर्यंत प्रवास करणारं ते चांद्रयान. नवीन शब्द तयार केला. आत्ताच आपण चांद्रयान पाठवलं, गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे. त्याला दुसरं तिसरं काहीही म्हणजे कुठला पर्यायी शब्द काय कोणी वापरला नाही, त्याचं कोणी भाषांतर केलं नाही, इंग्लिशमध्ये सुद्धा केलं नाही. सगळेजण चांद्रयान असंच म्हणाले. भारतातल्या कुठल्याही माणसाला चांद्रयान म्हणजे काय ते समजावून सांगण्याची गरज पडली नाही. ते सगळ्यांना कळूनच गेलं. कस्टमायझेबल आणि एक्सपॅन्डेबल असं म्हणता येईल आपल्याला फॉर ऑल द वर्ड. उदाहरणार्थ उपसर्ग, प्रिफिक्स माहिती आहेत आपल्याला, तर असे 21 उपसर्ग आहेत संस्कृत भाषेमध्ये. तो उपसर्ग जोडला, एक 2000 धातू आहेत. त्या धातूंना हे वेगळे वेगळे उपसर्ग जोडले की नव्या अर्थाचं क्रियापद आपण तयार करू शकतो. आता गमगच्छती जातो असा तो शब्द आहे, माहिती आहे ना, गमगच्छती जाणे. आता त्या गमला मी जर का वेगळे वेगळे हे उपसर्ग जोडले तर पहा त्यांचा अर्थ कसा बदलत जातो. आगच्छती म्हणजे येतो, उपगच्छती म्हणजे जवळ जातो, अनुगच्छती म्हणजे मागोमाग जातो, प्रत्यागच्छती म्हणजे जाऊन परत येतो, आणि प्रतिगच्छती म्हणजे परत जातो, निर्गच्छती म्हणजे निघूनच जातो, म्हणजे भांडण बिंडण करून निघूनच जातो. आता या एका गमशब्दाचे मी हे एवढे जर का वेगळी कितीतरी क्रियापदं त्यातून तयार होऊ शकतात.
आता ही जी परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत, आता तुम्ही गणितवाले करा, 2000 गुणिले 21 म्हणजे 2000ला घात 21चा 2000 रेज टू द पॉवर ऑफ 21. काय जो आकडा येईल तो येईल. शिवाय तुम्ही हे उपसर्ग एकटेच वापरले पाहिजे तसं नाही, ते डबल टिबल करूनही वापरू शकता. म्हणजे आणखीन कॉम्बिनेशन्स तुम्ही ती तयार करू शकता. तर हे नवीन शब्द निर्माण करण्याचं उपसर्ग जोडून तयार केलेले शब्द आणि प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय म्हणजे सफिक्स, जे आपण त्या धातूच्या किंवा शब्दाच्या नंतर जोडतो. आता गम हाच धातू घेऊ आपण. तर गम्य असं मी जर म्हटलं, जसं आता चांद्र सांगितलं तसं गम्य म्हणजे हा जाण्यास योग्य. पेयजल शब्द माहितीये, पा पिबती म्हणजे पिणे, पेय म्हणजे पिण्यास योग्य. त्या टाकीवर लिहिलेलं असतं पेयजल, लोकांना समजतं म्हणजे काय आहे ते, ते पितात पाणी बरोबर. पानीय, हा प्यायला पाहिजे एकदा, असं अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे. रम म्हणजे रमलाय, रमणीय जिथे रमावं, जाऊन खेळावं, ते उद्यान, रमणीयम उद्यानम. तर हे य तव्यत अनिय हे सगळे प्रत्यय आहेत. हा चांद्र हा जो अप्रत्यय त्याला जोडला, ते सुरुवातीला आता योग, योग क्रिया असं म्हणजे योगाशी संबंधित काहीतरी हालचाली असं जर तुला सांगायचं असेल तर यौगिक असा शब्द आहे. म्हणजे काय फार इकडे तिकडे जायला नको, अगदी थोड्या शब्दांमध्ये. समास हा पण एक, त्या समास आणि संधी हे पण एक याच भाषेचं वैशिष्ट्य आहे. समासांच्या साह्याने, प्रत्यय घटित शब्दांच्या साह्याने, उपसर्ग जोडून तयार केलेल्या शब्दांच्या साह्याने आपण प्रचंड नवे शब्द तयार करू शकतो आणि अगदी थोडक्यात बोलू शकतो. एक उदाहरण सांगते. जेव्हा बातम्या द्यायला सुरुवात झाली, इंग्लिश हिंदी मराठीत तर बातम्या आपण ऐकतोच, आधी ते सांगतात की आधी आम्ही काय हेडलाईन्स सांगतो म्हणतात, आणि मग नंतर नाव द न्यूज इन द डिटेल्स. आता संस्कृतमध्ये नाव द न्यूज इन द डिटेल्स असं पूर्ण म्हणायची गरज नाही, विस्तरेण. तुम्हाला समजलं मी काय करतोय ते. अशा पद्धतीने अगदी थोडक्यात अर्थ सांगण्याचं पण सामर्थ्य, हे आहे संस्कृत भाषेचं सामर्थ्य. इतर सर्वांशी ऑलरेडी जोडल्या गेलेलं असणे आधीच सध्या, आणि नवीन नवीन शब्द अगदी थोडक्या भाषेत. अतिशय लवचिक भाषा आहे. तुम्हाला आय ॲम गोईंग, तर ते ॲम आधी तुम्ही घेतलं तर तो प्रश्न होऊन जातो. संस्कृतमध्ये तसं नाही आहे. अहम गच्छामी असं म्हटलं तर गच्छामी अहम म्हटल्यानंतर त्याचा प्रश्न होत नाही. प्रश्न विचारण्यासाठी दुसरंच काहीतरी करावं लागतं. त्यामुळे तो शब्द तुम्ही कुठेही ठेवा त्या परिच्छेदात, तो बरोबर अर्थ त्याचा स्वतःचाच अर्थ सांगतो, तो दुसरा अर्थ सांगत नाही. सो त्याच्या ह्या प्रिसिजनमुळे आई माझी कायम फॅसिनेटेड असते, आणि युनिकनेस आणि प्रिसिजनमुळे. तुम्ही 27 वर्ष संस्कृत शाळा आणि कॉलेजमध्ये अकॅडमिकचा भाग म्हणून शिकवलात. तर तेव्हाची अकॅडमिक्समधलं संस्कृत किती होतं, तेव्हाची परिस्थिती काय होती, आणि आता किती आहे, किंवा थ्रू टाइम याच्यात तुम्हाला अकॅडमिकली संस्कृतचा समावेश मध्ये काही फरक जाणवलाय का, बघितलाय का तुम्ही? बरोबर आहे. संस्कृत शालेय स्तरावर आणि महाविद्यालयीन स्तरावर शिकवल्या जात होती आणि जाते आता सुद्धा. शालेय स्तरावर जी संस्कृत शिकवल्या जात होती त्याच्यासाठी दिशादर्शक सूत्र जे होतं ते कोठारी कमिशनचं त्रिभाषा सूत्र होतं. ओके. आणि संस्कृत शिकवल्या जावी की नाही जावी शाळांमध्ये याच्यावर जो वाद झाला होता सुरुवातीला, जेव्हा हे सगळी धोरणं वगैरे तयार होत होती, त्याच्यामध्ये काही विद्वानांनी आणि काही आपल्या पुढाऱ्यांनी आग्रहपूर्वक संस्कृत शालेय स्तरावर शिकवायला भाग पाडलं असंच म्हणावं लागेल. नाहीतर सगळेजण म्हणत होते ही काय मृत भाषा आहे, ही शिकून असा काय फायदा होणार आहे. तर त्यांनी 2 फायदे सांगितले. ज्याला फायदा असं त्यांच्या भाषेत ते फायदा असं म्हणाले नाहीत, पण फायदा हा होणार होता की सगळ्या मातृभाषा ज्या आहेत आपल्या भारतीय लोकांच्या, त्या संस्कृतशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्या आपण जसं पाहिलेलं आहे. तर मातृभाषा शिकत असताना त्यांना संस्कृत भाषा जर येत असेल तर नक्की फायदा होतो, हे त्यांचं एक सूत्र होतं. दुसरं सूत्र त्यांनी याच्यामध्ये जे सांगितलं की भारतीय संस्कृतीचा आत्मा तुम्हाला जर का समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला या संस्कृत भाषेकडे वळावं लागेल. तुम्हाला असं म्हणायचं आहे की इंग्लिश भाषेशिवाय आता काही पुढे आपल्याला भविष्य नाही, ठीक आहे, हरकत नाही. इंग्लिश ही एक संपूर्ण भारतामध्ये काय अपरिहार्य अशी भाषा करून टाकली त्यांनी, हरकत नाही. मातृभाषा किंवा रिजनल लँग्वेज आलीच पाहिजे म्हणून दुसरी भाषा ती शिकवायची. हिंदी असेल किंवा जी का महाराष्ट्रात मराठी, त्या प्रांतामध्ये त्यालाही हे दिलं, प्राधान्य दिलं. आणि केवळ इंग्लिश नाही तर त्या मातृभाषांमधून सर्व विषय 10वी 12वी पर्यंत, 11वी मॅट्रिक होतं तेव्हा,
10वी 11वी पर्यंत शिकवल्या जावेत याची तजवीज केली. जे त्या भाषांमध्ये जे शब्दकोश तसे तयार नव्हते, अर्थकोश तयार नव्हते, तसे ते तयार करून घेतले. श्यामाचरण शुक्ला हे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ती कोशनिर्माण समिती आणि मग त्या सगळ्या हळूहळू करता करता हे सर्व सिद्धता झाली. आणि मग तिसरी भाषा, हिंदी भाषिक लोक जे आहेत त्यांना तुम्ही तिसरी भाषा एकतर आजूबाजूच्या रिजनमधली कुठली भाषा घेऊन शिकवा किंवा संस्कृत भाषा शिकवा. उत्तरेकडे जे लोक होते त्यांचा संस्कृत शिकायला विरोध नव्हता, हिंदी शिकायलाही विरोध नव्हता. महाराष्ट्रातही हिंदी शिकायला काही लोकांचा विरोध नव्हता. गांधीजींचा तर आग्रह सुद्धा होता की राष्ट्रभाषा म्हणून हळूहळू उन्नत केला जावं हिंदीला असा. पण दक्षिण भारतीय लोक जे होते त्यांचा आक्षेप होता की हिंदी ही काय आमची भाषा नाही, आम्हाला ती जवळची वाटत नाही आणि तुम्ही आम्हाला जबरदस्तीने हिंदी शिकवलं तर उद्या हे उत्तर भारतीय लोक भाषेच्या जोरावर आमच्यावर राज्य करतील. त्यांचंच आम्हाला ऐकावं लागेल, कारण आम्हाला काही आज आम्ही हिंदी शिकलेलं आम्ही काही त्या प्रगती आमची तेवढी काही करू शकणार नाही, त्यामुळे आम्ही ते शिकणार. आणि मग संस्कृतचा पर्याय जो दिला होता की संस्कृत शिकवा त्यांनी. संस्कृतला तसा कोणाचा विरोध नव्हता. एक द्रविड मुन्नेत्र कळघम स्थापन करणारे पेरियार स्वामी जर का सोडलेत तर कन्नड, तुळू, तेलुगू, मल्याळम आणि तमिळ या भाषकांचा सर्वसाधारण जनसामान्य जे होते त्यांना संस्कृत माहिती होती, आपली वाटत होती. ते पाहत होते घरामध्ये अभिषेक होतो, अमुक होतं, तमुक होतं आणि मला लग्न करायचं असेल तर त्या गुरुजींनी मंत्र म्हटल्याशिवाय मला लग्न करता येत नाही आणि त्याच्यामुळे संस्कृत सगळ्यांच्या परिचयाची होती. त्रिवर्णिकांची असेल, जे इतर लोक जे होते जे आता हळूहळू आपल्या मुख्य समाजाच्या प्रवाहामध्ये येत होते त्यांच्यासाठी सुद्धा संस्कृत फारशी दूरची नव्हती, कारण ते शब्द त्या भाषेतले ते लोक ऐकत होते, बोलत होते. आणि म्हणून अकॅडमिक्समध्ये शालेय स्तरावर संस्कृत द्वितीय भाषा किंवा तृतीय भाषा म्हणून शिकवल्या गेली. प्रथम भाषा एकतर मातृभाषा राहिली, रिजनल लँग्वेज किंवा इंग्लिश राहिली. आणि विद्यापीठ स्तरावर मात्र कला शाखेमध्ये एक विषय म्हणून संस्कृत साहित्य शिकवल्या गेलं. दुर्दैवाची गोष्ट अशी की नंतर तुम्हाला स्पेशलायझेशन करता येईल म्हणून मग जी अनेक शास्त्र संस्कृत माध्यमातून शिकवल्या जात होती ती मग त्या रिजनल लँग्वेजेसमधून संस्कृत संहिता आणि उत्तर मात्र मराठीत लिहा अशा पद्धतीने शिकवल्या गेली. कालिदासाच्या मेघदूतामध्ये मध्यवर्ती संकल्पना कोणती, मराठीत उत्तर लिहायचं. वाचायचा कालिदास संस्कृतमधून, गुरुजी तो समजावून सांगणार आणि मी मराठीत उत्तर लिहायचं. असा काहीतरी त्या संस्कृतचा खेळ खंडोबा होऊन विद्यापीठ स्तरावर काही विद्यापीठांनी संस्कृत, जसं तमिळ मध्येच तिरुपती युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृत भाषेतून ते संस्कृत शिकवायचे. काही पाठशाला होत्या की ज्या संस्कृत भाषेतून इतर विषय शिकवायच्या, परंतु बहुतांश ठिकाणी संस्कृत भाषा त्या रिजनल लँग्वेजेस किंवा आंग्ल माध्यमातून शिकवल्या गेली. तो केवळ एक विषय उरला आणि मग तो केवळ एक विषय शिकून झालं असं की मला संस्कृत समजलं, ते काय आहे त्या भाषेचं व्याकरण कळलं, बुद्धिमान लोकच तिकडे वळले. गुरुजींनाही फारसं संस्कृत बोलता यायचं नाही, मुलांना तर नाहीच नाही, विद्यार्थ्यांना. आणि मग ती केवळ पुस्तकापुरती मर्यादित राहिली. 2 संस्कृत शिकणारे विद्यार्थी पण आपसात संवाद नाही करू शकायचे संस्कृत भाषेतून. पट्टी लागली आमच्या तोंडाला. आता हे मग पुढे पाहू काय काय झालं. ही स्थिती बदलावी म्हणून काय काय झालं. सो अकॅडमिकली तुम्ही 27 वर्ष शिकवलं आणि मग हळूहळू तुम्ही संभाषण शिबिर म्हणजे तुमच्या संस्कृतमध्ये तुम्हाला बोलता यावं, बेसिक का होईना, ह्या साधारण तुम्ही पद्धतीनं संस्कृतचा वारसा पुढे चालू ठेवला तुमच्या आयुष्यामध्ये पण आणि कार्य म्हणून पण. तर याच्यामध्ये काय चॅलेंजेस काय आले तुम्हाला शिकवताना, म्हणजे ॲज कम्पेअर टू संस्कृत ॲज अन अकॅडमिक सब्जेक्ट आणि संस्कृत ॲज अ संभाषणाची भाषा? अकॅडमिक्समध्ये एकतर गुरुजन चांगले भेटलेले होते. श्रीपाद भास्कर वर्णेकर, डॉक्टर मधुकर आष्टीकर, डॉक्टर कुमुद पावडे हे संस्कृतमधले विद्वान जे होते ते आमचे युनिव्हर्सिटीमध्ये, आणि आम्ही तर शाळेतला आमच्या शिक्षिकांचा पण उल्लेख करेन, सहस्रबुद्धे बाई म्हणायचो आम्ही. या सगळ्यांनी संस्कृत इतकं उत्तम रीतीने आमच्यापर्यंत आणून पोहोचवलं होतं की अकॅडमिक शिकवताना मला काहीही अडचण आली नाही. देअर वर नो चॅलेंजेस. अगदी दुसऱ्या भाषेचा विद्यार्थी येऊन बसला तरी हरकत नसायची. आणि माझी शाळा तर ज्याला आपण सेवावस्ती असं म्हणतो, झोपडपट्टी म्हणतो,
तर माझ्या शाळेतली 75% मुलं अशा वेगळ्या वेगळ्या समाजातून आलेली होती. त्यांना सुद्धा संस्कृत शिकवताना मला काहीही अडचण आलेली नाही, त्यांना सगळं समजायचं. आणि दुसरी एक गोष्ट अशी होती की शाळेलाच हिंदी विषय पण चालू ठेवायचा होता, आणखीन काय गुजराती होता तोही चालू ठेवायचा होता. आणि मग त्याच्यामुळे ते काय करायचे, त्यातल्या त्यात हुशार मुलं जी असतील ते संस्कृतला पाठवायचं. विद्यापीठ स्तराला सुद्धा तसंच होतं, जे हुशार मुलं असतात ते संस्कृत घेतात, हिस्ट्री रिपीट्स. बस 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 बस. आणि त्याच्यामुळे मग काही फारसं शिक्षकाला काही करायची गरज नाही पडत. अर्थात त्याला सगळं माहिती असलं पाहिजे, ही गोष्ट निराळी, पण नो चॅलेंजेस, छान मजा येते शिकवायला. साधारण 5th सेंचुरी BC म्हणजे आजपासून 2500 वर्षांपूर्वी संस्कृतचे स्कॉलर आणि ग्रॅमॅरियन पाणिनी यांनी अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिला, ज्याच्यामध्ये त्यांनी संस्कृत भाषेचं कोडिफिकेशन किंवा आपण काय म्हणतात त्याला ग्रॅमरचे रूल्स किंवा ग्रॅमर सिस्टीम तयार केली. आणि ऑलमोस्ट 4000 सूत्रांमध्ये त्यांनी अख्खी भाषेची काय म्हणतात त्याला नियम, असे तुम्ही मगाशी ब्रीफली मेन्शन केलं होतं. तर कम्प्युटेशनमध्ये आणि AI मध्ये ह्या कोडिफिकेशनला ब्लूप्रिंट समजलं जातं. म्हणजे आज आपण सोशल मीडिया जे वापरतो तर अल्गोरिदम हा शब्द आपल्या सगळ्यांना तरुण वर्गाला अगदी सहज माहिती आहे, म्हणजे काय हेही माहितीये, पण ह्या अल्गोरिदमचा बेसिस हा त्या पाणिनींनी लिहिलेल्या अष्टाध्यायीतल्या ग्रॅमर सिस्टीम वरती बेस्ड आहे. हे याच्याविषयी तुम्ही थोडंसं सांगावं, म्हणजे आम्हाला सुद्धा सगळ्यांना नवीन जनरेशनला कळेल की हा सगळा सोर्स आणि संस्कृतची ताकद याही लाईटमध्ये समजावे, की आज आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो, AI विच इज द लेटेस्ट हॉट थिंग, त्याचा सगळ्याचा पाया हा त्या पाणिनीय व्याकरणावरती आधारित आहे आणि त्याला ते ब्लूप्रिंट समजतात कम्प्युटर सायंटिस्ट. तर प्लीज टेल अस मोर अबाउट दिस. अल्गोरिदमचा पाया घालायचा म्हणजे आता पाणिनींनी जेव्हा व्याकरण लिहिलं इसवी सनापूर्वी 6व्या-7व्या शतकामध्ये भगवान पाणिनी होऊन गेलेत. सध्या पाकिस्तानामध्ये जो पेशावर नावाचा जिल्हा आहे, त्या पेशावर जिल्ह्यामध्ये शालितुरा नावाच्या छोट्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. ह्युएन हा चिनी प्रवासी जो येऊन गेला आणि त्यांनी भारतामध्ये काय काय पाहिलं तो वृत्तांत लिहिलेला आहे, तेव्हा त्यांनी शालितुरा गावामध्ये भगवान पाणिनींचा पुतळा पाहिल्याचं नमूद करून ठेवलेला आहे. आज तो जरी अस्तित्वात नसला तरी तो पुरावा आपल्याजवळ आहे की ते तिथे होऊन गेलेत. त्यांनी व्याकरण जे आहे ते सनंदन अशा आपल्या बालमुनींना, आपल्या शिष्यांना संस्कृत भाषा शिकवण्यासाठी म्हणून व्याकरणाची त्यांनी रचना केली. अर्थात ते असं म्हणत नाहीत की हे तुम्ही कोड जे म्हणताय ना, ते कोड मी रचले असं ते म्हणत नाहीत. संस्कृतमध्ये ही पद्धत आहे, ते असं नाही म्हणत कोणीच. कालिदास म्हणत नाही की मी शाकुंतल लिहिलं, दुसरा कोणीतरी म्हणतो की त्यानं ते लिहिलं म्हणून मला कळतं की त्यानं ते लिहिलं. तर भगवान पाणिनी म्हणतात, नृत्तावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नवपंचवारम. भगवान शंकरांनी जेव्हा तांडव नृत्य संपवलं नृत्तावसाने, त्यावेळेस त्यांनी आपल्या डमरूचा, ढक्का म्हणजे डमरू, नवपंचवारम 9 + 5 14 वेळा काही विशिष्ट नाद केला. ननाद म्हणजे नाद केला. तो ऐकून त्यांनी जे काय वाजवलं त्या डमरूवर ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि ही त्या महेश्वरांनी सांगितलेली, म्हणून ही माहेश्वरी सूत्र मला भगवान शंकरांनी सांगितली, ती मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्या आधाराने आपण पुढे शिकूया असं ते म्हणतात. ऐउण रुरलुकय अशी ती 14 सूत्र आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं केलेलं आहे, काय वेगळं काही सांगितलेलं नाही. कुठल्याही भाषेचं व्याकरण शिकताना आपण आधी अल्फाबेट शिकतो, अल्फाबेट सांगितलेले आहेत. ते सांगताना त्यांनी जी युक्ती वापरलेली आहे ती युक्ती मोठी मनोरंजक आहे. अ इ उ, पहिला स्वर अ, दुसरा स्वर इ, तिसरा स्वर उ, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी न हे अक्षर टाकलं. ऐ उण हा झाला पहिलं सूत्र झालं. आता याचं हा न कशाला टाकून ठेवला, तर त्या नचा त्याला काय होतं पाणिनीला. आता तेव्हा खरं प्रचंड पसरलेली भारतभूमी होती, लोकांकडे वेळच वेळ होता, परंतु त्याला थोडक्यात सांगायचं होतं. अगदी सूक्ष्म छोटीशी चिप बनवायची होती आणि ते अशासाठी होतं की लेखनकला तेवढी प्रगत नव्हती आणि हे सगळं कुठं फिक्स करायचं होतं, तर माझ्या स्मृतीमध्ये मला ते टाकायचं होतं. आणि स्मृतीमध्ये टाकायचं असेल तर जितकं
कमीत कमी तुम्ही सांगाल तितकं ते जास्तीत जास्त जागा म्हणजे तुम्हाला इतर गोष्टी सांगायला ती शिल्लक राहील. आणि म्हणून त्यांनी ते सूक्ष्म करण्याच्या हेतूनी हे असे प्रत्याहार त्याला म्हणतात. अण हा एक प्रत्याहार तयार केला. म्हणजे मग याच्यानंतर अण अ इ उ यांचा जर का मला उल्लेख करायचा असेल तर मला दरवेळेस अ इ उ असं म्हणत बसायची गरज नाही. मी अण एवढं म्हणणार, तुम्ही समजून घ्या की मी ई आणि उ पण त्याच्याबरोबर म्हणतोच आहे. आणि मग म्हणून एखादा संधीचा नियम जर का सांगायचा असेल तर पाणिनी अगदी थोडक्यात सांगतात, इको यणची म्हणजे काय, इकह यण अची. इकह म्हणजे एखाद्या शब्दाच्या शेवटी इकह म्हणजे काय, तर इक प्रत्याहारातली स्वर आले. इक प्रत्याहारात कोणते कोणते स्वर आहेत आता मी जो संस्कृत शिकलाय त्याला ते माहिती. ऐ उण रुरलुक अयौच असे. ऐ उण रुरलुक म्हणजे अ इ उ रुरलू न गाळून टाकला मधला आणि क शेवटचा इथला घेतला दुसऱ्या सूत्रातला म्हणजे इक झाला तो. अ इ उ रु आणि रुरलू हे 5 स्वर जर का एखाद्या शब्दाच्या शेवटी असतील आणि त्याच्या समोर अची परे त्याच्या समोर कुठलाही स्वर आला, अच म्हणजे स्वर, ऐ उण रुरलुक अयौच तिथपर्यंत हे स्वर आहेत. 13 स्वर. तर ते जर का त्यांच्यापैकी जर का कोणी आला, या अच मधला जर का समोर कोणी आला, म्हणजे पहा इकच्या समोर अच आला, इतक्या थोडक्यात त्यांनी सांगितलं, तर त्या इकच्या ऐवजी यण ही अक्षरं म्हणा. यण म्हणजे काय, पुन्हा यर लव यर लवण असा तो एक प्रत्याहार आहे. यण म्हणा म्हणजे य र ल व क्रमाक्रमाने म्हणा. अच्या जागी य म्हणा, ईच्या जागी अशा पद्धतीने त्यांनी ते सांगितलं. उच्या जागी व म्हणा आणि युर्लूच्या जागी ल म्हणा आणि रूच्या जागी र म्हणा. आता हे किती थोडक्यात सांगितलं इको यणची. हे पाणिनीनी अशा पद्धतीने कुठल्या काळासंबंधी लकार म्हणतात त्याला. समृद्धी पहा, सगळीच शब्दांची समृद्धी तर आहे. एरवी नाहीतर भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, फार तर आणखीन एखादा कुठला तरी असतो आज्ञार्थ वगैरे. 10 लकार आहेत संस्कृतमध्ये. आणि मग त्या 10ही लकारांमध्ये क्रियापदं कशी तयार करायची, कुठले प्रत्यय कसे जोडायचे, एकही गोष्ट त्यांनी म्हणजे काय ज्याला क्वेरी म्हणतात की हा शब्द कसा तयार झाला, त्याची एकही क्वेरी त्यांनी शिल्लक ठेवली नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली. 8 अध्यायांमध्ये हे सगळं विभाजन केलं. सुरुवातीला बाराखडी सांगितली, त्याच्यानंतर त्यांनी संज्ञा प्रकरण, समास प्रकरण, कृदंत असं एक त्या संस्कृतमधले आयाम घेऊन 8 आयामांमध्ये हे सांगितलं. जेव्हा पाणिनीनी हे व्याकरण लिहिलं त्यावेळेस त्यांनी जवळपास 60 ते 65 आपल्या आधीच्या वैयाकरणांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे पहा, पाणिनीनी इसवी सन पूर्व 7व्या शतकात लिहिलं, त्याच्या आधी किमान 60 व्याकरणकार होऊन गेले. त्यांचा तो उल्लेख करतो आणि मग हा असं म्हणतोय, मग त्याच्यावर माझं असं म्हणणं आहे वगैरे वगैरे असं बोलतो. म्हणजे भाषा तिथं सुरू होत नाही, भाषा खूप आधी कुठेतरी सुरू झालेली असते. खूप आधी कुठेतरी ती सुरू झालेली असते. आणि त्या सगळ्यांचा उल्लेख करून शेवटचा एक 5 अध्याय असा राहतो की त्याच्यामध्ये थोडीशी काही त्यांनी सांगितलेल्या सूत्रामध्ये पुढे येणाऱ्या लोकांना थोडासा काही बदल करता आला. तर अर्धमात्रा लाभेनं म्हणजे जर का अर्ध्या मात्रेचा जरी फरक करता आला तरी त्या वैयाकरणांना पुत्र लाभस्य आनंद हा भवति, इतका आनंद त्यांना व्हायचा. पाणिनीनी व्याकरण लिहिलं आणि त्याच्यानंतर नवीन संस्कृत भाषेचं व्याकरण काही कोणी लिहिलं नाही, लिहिण्याची गरजच उरली नाही शिल्लक. त्याच्या आधाराने सर्व प्रश्नांची तुमच्या त्यांनी उत्तरं दिली. आणि जसं तुम्ही म्हणता 4000 सूत्रांमध्ये ती दिलीत. एक हे असे फुलस्केप 4-6 कागद जर का तुम्ही घेतले तर या महान संस्कृत भाषेचं व्याकरण त्याच्यात येऊन जाईल. काही तुम्हाला वेगळं अजून खूप मोठा ग्रंथराज लिहिण्याची गरज नाही, परंतु सगळेच काही इतके हुशार नसतात. आणि म्हणून आपल्या शिष्यांना हे सगळं नीट समजावं म्हणून कात्यायन नावाचा जो नंतरचा व्याकरणकार होता त्यांनी पाणिनीच्या जी सूत्र लिहिलेली आहेत त्या सूत्रांचं स्पष्टीकरण करणारी वार्तिकं लिहिली. आणि मग त्याच्यानंतर त्या नुसतं वार्तिकं म्हणजे श्लोक लिहिलेत की या सूत्राचा अर्थ असा, जरा सविस्तर सांगितलं. जे त्यांनी इक म्हटलं होतं तर ते अ इ उ वगैरे असं सगळं सांगितलं. पण मग तेवढंही पुरेसं पडेना म्हणून पतंजली मुनींनी महाभाष्य रचलं त्याच्यावर. महाराज्यम वा पालनीयम महाभाष्यम वा लेखनीयम असं म्हणतात. म्हणजे एखाद्या मोठ्या राज्याचा राज्यकारभार एखाद्या राजाने सांभाळताना जितके त्याला परिश्रम करावे लागतील
तितके तसे परिश्रम घेऊन पतंजली मुनींनी हे महाभाष्य लिहिलेलं आहे. इसवी सनाच्या सुरुवातीला लिहिलेलं आहे. योगशास्त्र सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे आणि आयुर्वेदासंबंधीचे पण त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. आणि मग आता पाणिनीय सूत्र, कात्यायनाची वार्तिक, पतंजली मुनींचं महाभाष्य, या 3 गोष्टींच्या साह्याने आज आपण संस्कृत व्याकरण शिकतो. हे फॅसिनेटिंग आहे. आणि मला योगात काम मी करत असल्यामुळे संस्कृत भाषा हा तर माझ्या कामाचाच पाया आहे. म्हणजे सगळ्या ग्रंथांचा आधार जो आहे, म्हणून मी कायमही म्हणत असते की योग म्हणजे आसन प्राणायाम म्हणजे काहीच नाही, इतकं तर मोठं ओशन आहे असं म्हणा, इनफॅक्ट युनिव्हर्स आहे असं म्हणायला पाहिजे. तर त्यामुळे संस्कृत हा जसं घरातनं मला मिळाला तसंच आता योगात काम करायला लागल्यापासून पुढे पुढे तो चालू आहे. इयर 2000 पासून तुम्ही स्पोकन संस्कृत शिकवताय. लोकांना संस्कृतमध्ये संभाषण करायला तुम्ही शिकवता आहे शिबिरांमधून. तर म्हणजे मगाशी मी बोलत असं संस्कृत मेनस्ट्रीम मधून जरी लांब गेली तरी तुमच्यासारख्या लोकांमुळे ही नुसती जिवंत नाही राहिली तर पुढेही ती चालू राहणार आहे आणि ती आणखी 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 सोपी करत करत लोकांना डायजेस्ट होईल, लोकांना बोलता येईल, सोपी होईल, आपली वाटेल आणि पुन्हा कनेक्शन फॉर्म होईल असं तुम्ही व्यावहारिक पद्धतीनं हे शिकवता आहात. तर थोडं तुमच्या कामाबद्दल, कारण हे खूप मोठं कार्य आहे आणि खूप महत्वाचं कार्य, त्याच्याबद्दल थोडं सांगा. बरोबर आहे. संस्कृत भारती असं एका संस्थेचं नाव आहे. त्या संस्थेच्या मार्फत हे संस्कृत संभाषण शिबिर, म्हणजे काय स्पोकन संस्कृत, तर हे संस्कृत संभाषण शिबिरं घेतल्या जातात. 1981 सालची गोष्ट आहे. बेंगलुरूमध्ये विश्वविद्यालयात, विद्यापीठामध्ये संस्कृत शिकलेले, MA केलेले, PhD वगैरे संस्कृत भाषेत, हे असंच कन्नड भाषेच्या माध्यमातून संस्कृत शिकलेले काही जण एकत्र आले. ते म्हणाले, आमचं दुःख हे आहे की एवढी अशी वैभव संपन्न अशी भाषा आणि ती मृत भाषा आहे म्हणून फार कमी, त्याला ज्याला दुसरं काही करायला नाही तो संस्कृत घेतो, अशा पद्धतीचं काहीतरी हे होऊन बसलेलं आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. तर ते काही तरुण एकत्र आले आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल, त्या लोकांचा आपलं नाव सांगितलं जावं अशी अजिबात इच्छा नाही त्यांना, पण त्यांचं नाव घेतल्याशिवाय आम्हाला पुढे जायचं नाही आहे. म्हणून चमूकृष्ण शास्त्री, डॉक्टर विश्वास, महाबलेश्वर भट्ट असे हे काही तरुण एकत्र आले आणि मग त्यांनी आपल्या गुरुजींना हे विचारलं की काय करू आम्ही म्हणजे हे संसार, विवाह, अमुक तमुक ते नंतर होत राहील सगळं, पण कुठलीही वृत्ती म्हणजे नोकरी न करता आम्हाला संस्कृत भाषेच्या चरणी आमची सेवा काहीतरी रुजू करायची, काय करू आम्ही सांगा. गुरुजींनी आणि एकंदर जे गुरुजन होते त्यांनी उपदेश असा दिला, संस्कृत संबंधी खूप बोलून झालं, आता आपण संस्कृत बोलूया. जोपर्यंत ही भाषा तुम्ही लोकांना बोलायला शिकवत नाही तोपर्यंत तुमची जी तळमळ आहे की आपल्या सामान्य लोकांना ती आपली वाटली पाहिजे, तिचा उपयोग वाटला पाहिजे, व्यवहारात काहीतरी संस्कृत शिकल्याने मला चांगलं काहीतरी मिळतं असं वाटलं पाहिजे. तर परवा जसं मी सांगितलं की जेव्हा वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये हेर पाठवायचे असतात, तर हे सध्या अगदी आज स्थितीला सुद्धा सगळ्याभर हे अशी हेरगिरी चालते, माहिती आपल्याला, फक्त ती प्रकट नसते, अदृश्य असते. तेव्हा एखादा हेर दुसऱ्या देशात पाठवायचा, तिथली जी काही लौकिक भाषा असते ती वेगळी असते, पण त्याला ती आली तर तो त्यांच्यामध्ये मिसळून तो त्यांच्यातला एक म्हणून राहणार असतो, आणखीन मग काहीतरी मग माहिती काढून आपल्याला कळवणार असतो. तर काम चलाऊ, जुजबी, तात्पुरतं अशा स्वरूपाची ती भाषा शिकून तो जातो. समजा इंग्लिश माणूस आहे कोणी, त्याला जर्मनीत जायचं आहे, तर जर्मन भाषेचा एखादा 15-1 दिवसांचा कोर्स तो करतो. त्याच्यामध्ये स्टेशनवरून उतरल्यानंतर काय हा रस्ता कुठे जातो, किंवा अमुक लॉज कुठे आहे, जेवायला कुठे मिळेल, किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेटरला काय सांगू कॉफी आण म्हणून काय बोलायचं, तिकिटाची किंमत किती, अमुक तमुक, हे सगळं मला जे विचारायचं मला जर्मन भाषेतून विचारता आलं तर तिथे मला राहायला सोपं जाईल. मी वेगळ्याच माझ्या भाषेत बोललो किंवा खिशातून पुस्तक काढून वाचत बसलो की याला काय म्हणायचं आणि मग तो शब्द वाचून जर का त्याच्याशी बोलत बसलो तर जमणार नाही. मला तिथे मिसळून जायचं आहे, लौकिक अर्थाने व्यवहार करायचा आहे. तर मग त्यासाठी त्या लोकांनी काही असे त्यांच्या भाषेतले, ज्याला आपण म्हणतो की अभ्यासक्रम निर्माण केले होते. तर त्या अभ्यासक्रमांवर आधारित असं आपण संस्कृत भाषेसंबंधीचा पण अभ्यासक्रम निर्माण करायचा. मग तो त्यांनी निर्माण केला. 10 दिवस रोज सलग
दिवसातले कोणतेही रोज 2 तास, पण वेळ ठरलेली ना. म्हणजे समजा एकदा तुम्ही 4 ते 6 एकत्र यायचं ठरवलं तर रोज 4 ते 6 त्याच वेळेला एकत्र यायचं, ठिकाण बदलायचं नाही. आणि त्या ठिकाणी सलग 10 दिवस जे ठिकाण तुम्हाला उपलब्ध आहे तिथे तुम्ही जा. आणि तो शिक्षक शिकवायला सुरुवात करणार. लोकांनी बरोबर मोबाईल, म्हणजे आता मोबाईल म्हणते मी, तेव्हा वही पेन अमुक तम काही आणायचं नाही, हाताची घडी घालून यायचं, फक्त ऐकायचं आणि बोलायचं. काय आहे भाषा शिकण्यातले जे स्वाभाविक पायऱ्या आहेत त्यातली पहिली पायरी ही आहे की ऐकणे. जोपर्यंत तुम्ही एखादी भाषा ऐकत नाही तोपर्यंत तुम्हाला ती बोलता येत नाही. दुसरी पायरी आहे बोलणे. कानावर शब्द माझ्या, आणि म्हणून कर्णबधीर लोकांना बोलता येत नाही याचं कारण त्यांच्याजवळ जीभ वगैरे हे सगळे अवयव आहेत, पण उच्चार कसा करायचा तो कानावर जोपर्यंत पडत नाही म्हणून त्याला बोलता येत नसतं. आणि म्हणून आधी कानावर शब्द पडला पाहिजे, आणि तो कानावर शब्द पडल्यानंतर वातावरण असं पाहिजे की मला बोलावंसं वाटलं पाहिजे. नाहीतर मग कानावर शब्द पडलेला आहे, छडी घेऊन शिक्षक समोर उभे आहेत आणि म्हण असं जर म्हणतायत, पटकन पाठच होणार नाही माझं, आणि तो शब्द वापरू, देअर विल बी एन ॲप्रिहेन्शन. ते निर्माण होणार नाही याची जबाबदारी शिक्षकाची, की त्या व्यक्तीला तुम्हाला त्याला आराम वाटला पाहिजे. ही शुड बी कम्फर्टेबल इन युअर क्लास. असं वातावरण निर्मिती करायची आणि बोलायला सुरुवात करायची. आता एक आपण छोटासा डेमो घेऊ. हा, ओके. मी काही प्रश्न विचारते, कुठल्याही भाषेत उत्तरं दिली तरी चालतील. भवत्याः नाम किं? देवयानी. देवयानी. भवती योगवर्गं चालयति वा? हो. योगवर्गं चालयति. स्थानं किं? स्थानं कोथरूड, पुणे. कोथरूड मध्ये. कोथरूड मध्ये कः विभागः? एरंडवणे. हा, एरंडवन. कोथरूड प्रभागे एरंडवन विभागे योगवर्गः अस्ति. कस्मिन् गृहसंकुले? एक्स्टसी. एक्स्टसी. ओ, दिव्यानंदः. म्हणजे तुम्ही म्हणालात की कुठली बिल्डिंग, बिल्डिंगचं नाव काय? ओके, कंटिन्यू. कदा अस्ति वर्गः? सकाळी 2 बॅचेस आहेत, 7 ते 8, 8 ते 9 ग्रुप, संध्याकाळी 6:30 ते 7:30, आणि बाकीच्या वेळेला इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग, पर्सनल ट्रेनिंग. हा, तर्हि विविध प्रकारेण वर्गः चालयति भवती. प्रातःकाले 7:00 8:00 8:00 9:00 वर्गद्वयम्. करेक्ट, बरोबर. सायंकाले अपि एवम् एव वर्गद्वयम्. पुनः यदि कोऽपि वैयक्तिकं मार्गदर्शनम् इच्छति तर्हि भवती वैयक्तिकमार्गदर्शनम् अपि करोति. आम्. वर्गस्य शुल्कं किमस्ति? शुल्क वेगळं आहे. ग्रुप क्लासेसचे शुल्क वेगळं आहे, फी वेगळी आहे, आणि इंडिव्हिज्युअल ट्रेनिंगची वेगळी आहे. भिन्नं भिन्नं शुल्कम् अस्ति. तर्हि वर्गः सशुल्कः अस्ति. अस्तु. के आगन्तुं शक्नुवन्ति? बालकाः, युवकाः, प्रौढाः, महिलाः, के आगच्छन्ति वर्गम्? बालकांना म्हणजे चिल्ड्रन्स बॅच नाहीये, पण युवकापासून पुढे. युवकाः आगच्छन्ति, महिलाः आगच्छन्ति वा? बोथ, मेल फिमेल दोन्ही. मेल फिमेल. महिला अपि पुरुषाः अपि. प्रौढजनाः? त्यांना जर करता येत असेल तर, म्हणजे ज्यांना इथपर्यंत येऊन करता येत असेल ते सगळ्यांसाठी ओपन. ये अत्र आगन्तुं शक्नुवन्ति ते सर्वे आगच्छन्ति. आम्. वैयक्तिक मार्गदर्शनं रोगिणां कृते अस्ति वा? आम्. लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, पेन मॅनेजमेंट, असं योगा थेरपी सुद्धा आपण करतो. हा, यौगिक उपचारम् अपि करोति, योग अध्ययन अध्यापनम् अपि करोति भवती. आम्. हा हा हा. इदानीम् अहं जानामि वर्गविषये. शृण्वन्तु सर्वे. कोथरूड विभागे एरंडवन उपविभागे दिव्यानंद एक्स्टसी इति गृहसंकुले देवयानी भगिनी योगवर्गं चालयति. एषः योगवर्गः युवकानां कृते, युवतीनां कृते, महिलानां, पुरुषाणां सर्वेषां कृते अस्ति. ये रोगिणः सन्ति तेषां कृते विशेष मार्गदर्शनम् अपि उपलब्धम् अस्ति. योगवर्गस्य प्रातःकाले वर्गद्वयं सन्ति, 7:00 8:00 8:00 9:00. सायंकाले अपि एवम् एव 7:00 8 तथा
सार्धषड्वादनतः सार्धसप्तवादनपर्यन्तं वर्गः अस्ति। एषः वर्गः सशुल्कः अस्ति। योग अभ्यासेन स्वास्थ्यं लभते, अतः देवयानी भगिन्याः वर्गम् अवश्यम आगच्छन्तु। धन्यवाद, आमची संस्कृत मधून ऍड केल्याबद्दल थँक्यू सो मच। अस्तु, अवगतं वा? समजलं? समजलं, काही अडचण आली नाही? मम उपयुक्ताः सर्वे शब्दाः संस्कृतेन, तथापि भवती ज्ञातुं शक्तवती। एवं प्रकारेण वयं पाठयामः। आता मी पुढच्या तुमच्या शिबिरात येणार आहे। अस्तु अस्तु, अवश्यम आगच्छतु। सो तुम्ही म्हणालात की 10 दिवसांचं रोज 2 तास, सो 20 तासांमध्ये तुम्ही स्पोकन संस्कृत लोकांना शिकवताय। तुमचे आजपर्यंत किती स्टुडंट्स आहेत जिने अशा मार्गाने शिकलेले आहेत बोलायला? स्टुडंट्स किती आणि वर्ग किती मोजलं नाही, 30-35 वर्ग झाले असतील। एका वर्गात साधारण 25-30 लोक असतात। मोजमाप नाही केलं, सगळे रेकॉर्ड्स पण नाही ठेवले। आणि संस्कृत भारती 1981 पासून ह्या कार्यामध्ये आहे, तर त्यांचे व्हॉलेंटियर्स किती आहेत आणि त्यांनी आतापर्यंत किती लोकांना संस्कृत बोलायला शिकवलंय? त्यांचे अक्षरशः देशात आणि परदेशात, ज्याला हजारोच्या संख्येने म्हणता येतील असे कार्यकर्ते आहेत। हे कार्यकर्ते 11 एकंदर देशांमध्ये वेगवेगळ्या आणि भारतातल्या जे जिल्हा आहेत, भारतातले जे जिल्हे आहेत त्यातल्या जवळपास 70 ते 72% जिल्ह्यांमध्ये आपलं काम आहे। 5 परदेशीय परदेशांमध्ये तर 5 आपले न्यास सुद्धा आहेत, म्हणजे जिथे तुम्ही देणगी पण घेऊ शकता वगैरे अशा पद्धतीचं, ज्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे व्यवस्थित पद्धतीने। अशा प्रकारची संस्था ही आपल्या संस्थेच्या शाखा उपशाखा आहेत। भारतभर तर सर्वत्र आहेतच। हजारो लोक आतापर्यंत शिकलेले आहेत। इतर लोकांना संस्कृत शिकवण्यापर्यंत आपल्याला जायचंय, हे उद्दिष्ट आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसमोर ठेवतो। मला आलं बस झालं असं नाही, आणि नुसतं 20 तास संस्कृत शिकून होणार नाही ह्याची पण नंतर शेवटी जाणीव करून देतो। आणि मग म्हणून त्याच्यासाठी आमचे वेगवेगळे आयाम आहेत। आम्ही काही पुस्तकं लिहिलेली आहेत, काही अभ्यासक्रम तयार केलेले आहेत। त्या अभ्यासक्रमांच्या सहाय्याने तुम्ही अगदी ज्याला पाणिनीय व्याकरणाचं पहिलं बाराखडी जी म्हणतात तिथपासून, किंवा पाणिनीय व्याकरणाचं उच्चारण सुद्धा न करता तुम्ही संस्कृत शिकू शकता। तर अशा रीतीने कोविड परीक्षेपर्यंत आम्ही साधारणपणे संस्कृतचं सर्व साहित्य आणि संस्कृत भाषेशी तुमचा आम्ही परिचय करून देतो। एरवी तर विश्वविद्यालयांमध्ये तर संस्कृत शिकवणं चालू आहेच। तिथे असे जर विद्यार्थी गेले की ज्यांना आता बोलता यायला लागलेलं आहे, तर त्यांना फारच जास्त फायदा होतो। जी मुलं पण हे करतात, आमचा संभाषण वर्ग करतात, त्यांना ते शिक्षक काय बोलतात ते आपोआप समजायला लागतं, त्याचा अनुवाद करायची गरज पडत नाही। तुम्ही मला परवा म्हणालात की तुमची सगळ्यात यंगेस्ट स्टुडंट 4-5 वर्षाची मुलं मुली आहेत, आणि मॅक्सिमम 80s मधले पण तुमचे स्टुडंट्स आहेत जे तुमच्याकडून शिकतात। तर तुम्ही म्हणजे ज्याला काहीच बॅकग्राऊंड नाहीये संस्कृतची, त्याला तुम्ही बोलायला कसं शिकवता? आणि लिहू शकत नाही, क्लासमध्ये तुम्ही म्हणताय की वही मोबाईल काहीच नाही, बोलतच शिकायचं कसं बोलायचं। तर तुम्ही हे असं ऍक्सेसिबल आणि इझी कसं करता? इझी अशा पद्धतीने केला जातो, जसं मी म्हटलं की शिक्षकाचं जे वर्तन असतं, पहिली एक गोष्ट म्हणजे आमचे सगळे शिक्षक जे आहेत ते निःशुल्क शिकवतात। आम्ही कुठल्याही काहीही शिकवण्याचे, आम्ही पुढचे पण जे आमचे अभ्यासक्रम आहे, आम्ही त्याची कागद जे छापायला काही थोडासा खर्च लागतो, 100-200 रुपये, तो कागद छापण्याचा खर्च घेतो, उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका। बाकी आम्ही ज्याला शिकवण्याची फी म्हणतो ती आम्ही घेत नाही। त्या शिक्षकाच्या मनात ही भावना असते की आई जसं मुलाला कुठली पण भाषा शिकवते त्या भावनेने मी शिकवणार आहे। सगळ्यांना पण सगळ्यांच्या अनुभवाची ही गोष्ट आहे, आपण सगळे असेच शिकलेलो आहोत, फक्त आपण ते विसरून गेलो आता इतकंच। जर का छोटं बाळ खेळतंय घरात, 1-2 वर्षाचं आहे, नुकतंच बोलायला लागलेलं आहे, आई काम करते, त्याचा मोठा भाऊ आला, दारात त्याला पाहिलं, बाळ म्हणतंय दादा आली, आई ऐकते, ते आईचं लक्ष असतं। आई काय करते? आई असं म्हणते का, अरे पुल्लिंगी तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याबरोबर पुल्लिंगी तृतीय पुरुषी एकवचनी क्रियापद वापर। आई म्हणते दादा आला, मुलगा ते ऐकतो, हा असं म्हणायचं असतं। आणि असं 10 वेळा झालं की पुढच्या वेळेस त्याला ते आपोआप आठवतं। तुमच्या समोर असलेला माणूस जेव्हा संस्कृत बोलेल तेव्हा तो चुका करणार हे नक्की। एकदा सुद्धा त्यांनी चूक केल्यानंतर आपण असं नाही, असा भाव अजिबात चेहऱ्यावर आणायचा नाही। हा एवमेव असं म्हणून योग्य काय असेल ते आपण सांगून टाकायचं, त्याला कळतं काय आहे ते। त्याशिवाय तो जेव्हा बोलत असतो
तेव्हा इतरांनी ऐकायचं, आणि इतर जेव्हा बोलत असतात तेव्हा त्यांनी ऐकलं पाहिजे हे आम्ही वारंवार त्यांना बिंबवतो त्यांच्या मनावर. कशासाठी? इतर लोक पण चुका करणार आहेत, दुसऱ्यांच्या चुका पटकन कळतात, त्याच्यामुळे तो त्याच्यातूनही शिकतो. स्वतः केलेल्या चुकांमधून शिकतो, दुसऱ्यांनी केलेल्या चुकांमधून शिकतो. आणि आधी नाव सांगायला शिकायचं, मग वेळ सांगायला शिकवायचं, मग माझ्या घराचा पत्ता, मग या खोलीत काय काय आहे, असे अगदी सोपे सोपे विषय घ्यायचे. काय अजिबात कठीण विषय घ्यायचे नाही. कुठला धर्म, कुठला वेद, कुठली गीता, काही बोलायचं सुद्धा नाही त्याच्याबद्दल. आज आत्ता इथे वर्तमानेन कालेन वर्तयंती विचक्षणा, सध्याविषयीच बोलायचं. त्या व्यक्तीला समजणार नाही असा संस्कृत शब्द शक्यतोवर शिक्षकांनी आपल्या बोलण्यात आणायचा नाही. त्याला जेवढी त्याची मर्यादित शब्द संपदा आहे. आज जर का मी त्याला अद्य हा शब्द शिकवला नसेल तर अद्य हा शब्द मी आज नाही वापरणार. आज मी तो शिकवीन, शिकवताना अभिनय करून शिकवीन. उद्या मात्र त्याला आठवण करून देण्यासाठी अद्य कहा वा सरहा असं विचारेन. मग त्याला समजलं पाहिजे अद्याचा अर्थ. समजतोच त्यांना, तो आपोआपच समजतो. अशा पद्धतीने आम्ही पुढे जातो. अकॅडमिक्स आणि स्पोकन संस्कृत हे दोन्ही मिळून तुम्ही जवळजवळ 40 वर्ष संस्कृत शिकवताय. तर सगळ्यात कॉमन मिसकन्सेप्शन काय आहे लोकांमध्ये संस्कृतबद्दल, जी तुम्ही आज डिबंक करू इच्छिता? एक तर संस्कृत कठीण आहे, ही एक म्हणजे कठीण नाही असं मी म्हणणार नाही, पण कोणती भाषा दोन्ही असतेच. कठीण पण असते आणि सोपी पण असते. तुम्ही मराठीतला वर्तमानपत्र जर का उघडलं आणि एका वकिलांनी दुसऱ्या वकिलाला दिलेली नोटीस वाचली तर ते मराठीत काय लिहितात अजिबात समजत नाही. प्रमाण भाषा ही नेहमी कठीण असते, परंतु संस्कृत भाषा केवळ प्रमाण भाषा म्हणून न राहता आपण ती रोजच्या व्यवहारात आणू शकतो. आणि त्याच्यासाठी सरळ संस्कृत असा एक त्यांनी हे काढलेला आहे, म्हणजे कन्सेप्ट एक आहे असं म्हणा. सरळ संस्कृतमध्ये काय आहे तर शक्यतोवर ज्या शब्दांचे जे शब्द त्या रिजनमध्ये वापरल्या जातात ते शब्द आपल्या भाषेमध्ये जास्त करून वापरायचे. द्विवचन हे जरा एक कठीण गोष्ट आहे संस्कृतमधली. अहम म्हणजे मी आणि आवाम म्हणजे आम्ही दोघं, वयम म्हणजे आम्ही सगळे. आता ते आवाम म्हणायची गरज नाही, त्यामुळे ते न वापरता सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. कसं जायचं ते सांगू आता, म्हणजे जेव्हा शिकवू तेव्हा सांगू. द्विवचन जसं नाही, तसे जरी 10 लकार असले तरी काही मोजके आज उद्या परवा, आज उद्या आणि काल एवढे 3 जर का तुम्ही लकार म्हणजे काळ घेऊन आपण बोलू शकतो. जे काय आपल्याला सगळं बोलायचंय त्याच्यासाठी खूप 10 लकारांची काही गरज नाही. अशा पद्धतीने कठीण आता शब्दाच्या ऐवजी सोपा शब्द वापरायचा. विप्र म्हटलं तर मग लक्षात येत नाही. पंडित शब्द सगळ्यांना माहिती आहे, कशाला विप्र म्हणायचं. म्हणून सोपे सोपे शब्द जे लोकांना परिचित आहेत असे वापरायचे. त्याला सरळ संस्कृत, सरलीकृतम न, पाणिनीच्या नियमात बदल नाही करायचा. त्याचा अर्थात पाणिनीच्या नियमात आपण बदल करत गेलो म्हणून तर नव्या नव्या भाषा तयार झाल्या. इथून पुढे कदाचित एखादी नवी भाषा तयार होईल सुद्धा या अशा बोलण्यातून. अस्माकुन्न बाधन्ते नियमात व पाणिनी असं म्हणणारे लोक पण होतेच. आम्हाला तुझ्या नियमांची पर्वा नाही, पण शक्यतो नियमांची पर्वा करून सोपं असं संस्कृत बोलायचं. जे आता मी डेमो केला तो पुरेसा बोल काय, वेगळं काही सांगायची गरज नाही. आम्ही लहानपणापासून रामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीसूक्त या सगळ्यांचं पठण करतच मोठे झालेलो आहोत. माझी आई कायम म्हणते की संस्कृत म्हणजे आता, आणि हे तर पठण अजूनही करतो, आणि भगवद्गीता पण आहे, किंवा आता योगात काम करायला लागल्यापासून मग योगशास्त्र आहे, किंवा इतर पण शास्त्रांमधलं ग्रंथांमधलं वाचन होतच असतं. तर आई कायम म्हणते की संस्कृत पठण करत राहा कायम, कारण वाणी शुद्धी होते संस्कृतनी. तर तुमच्या एक्सपिरियन्समध्ये तुमच्या नॉलेजनी, डीप नॉलेजनी, सायंटिफिकली तुम्ही मला सांगा की वाणी शुद्धी संस्कृतनी का होते? वाणी शुद्धी संस्कृतनी होते याचं कारण असं आहे की संस्कृत, आज आपण देवनागरी लिपीपुरता विचार करू. संस्कृत जेव्हा लिहिल्या जाते आणि ती बोलल्या जाते तेव्हा त्या दोघांमध्ये कमीत कमी फरक कसा राहील ह्याची काळजी पाणिनींनी घेतली. जसं मी आता मराठीत परवा पण सांगितला होता तसे आता ड शब्दाचा उच्चार मी सांगते. एक झाड आहे, माझ्या अंगणात एक झाड आहे असं मी म्हणते. उपमनामध्ये, उद्यानामध्ये पुष्कळ झाडं आहेत असं मी म्हणते. आणि परस्पर संवादामध्ये विचारते अंगण झाडलं का. आता ह्याच्यामध्ये मी ड हे अक्षर उच्चारलं, 3 वेळा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उच्चारलं. हे 3 वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लिहिण्याची सोय माझ्या भाषेत नाही, मराठी भाषेत नाही. ती सोय पाणिनींनी केलेली आहे. किंवा
असे शब्द पाणिनींनी असे फारसे शिल्लक ठेवले नाहीत, अगदी थोडे अपवाद वगळता, की ज्यांचा हिशोब देता येणार नाही. मी जेव्हा एखाद्या शब्दाला विभक्ती प्रत्यय लावते तेव्हा तो विभक्ती प्रत्यय जोडत असताना मी त्या शब्दाचं सामान्य रूप करते. आता हा मराठी व्याकरणाचा विषय आहे. झाड हिरवा आहे, झाडावर पक्षी बसला असं मी म्हणते. आता झाड हा जर का मूळ शब्द आहे तर झाडा हा काय प्रकार आहे? आता मला जर हे ज्या माणसाची मातृभाषा मराठी नाही त्याला जर का समजावून सांगायचं असेल तर मोठी कठीण गोष्ट आहे. आणि मग ते लोक म्हणतात पुन्हा झ म्हणायचं का झ म्हणायचं, आणि तो त्यांचा घोटाळा होतो. तो म्हणतात जाऊ दे आम्ही हिंदी बोलतो तुम्ही मराठी बोल. किंवा काही जण कष्टाने पण ते शिकून घेतात. तर हे जे आहे असं ज्याचा हिशोब देता येत नाही असे उच्चार आपल्या संस्कृत भाषेमध्ये पाणिनींनी फार कमी ठेवलेले आहेत. जर का तुझ्या नावाचा उच्चार मला करायचा असेल तर तो मी देवयानी असाच केला पाहिजे. नाद आहे त्या शब्दाला एक, तो माझ्या लक्षात आला पाहिजे म्हणत असताना. आणि इतरही मी सगळे शब्द जेव्हा बोलले ए रंड वन विभागे अस्ति वा, अशा प्रकारे मी जेव्हा बोलले तेव्हा प्रत्येक शब्दावर जोर देऊन जेव्हा मी न नुसता लिहिते किंवा व नुसता लिहिते तेव्हा त्यात असम्मिलित असतो हे मला माहिती आहे संस्कृत शिकल्यामुळे. नाही तर मग देवयानी असं मराठीमध्ये आपण सहज म्हणून टाकतो. हे एक उदाहरण झालं, अशी अनेक उदाहरणं. आणि म्हणून संस्कृतचा जर तुम्ही योग्य उच्चार करायला शिकलात, शक्यतो लहानपणी शिकलात तर फार बरं. नंतर वाणीवर संस्कार होणार नाही असं नाही, पण भाषाशास्त्रज्ञ जे आहेत ते म्हणतात की वयाच्या 6व्या वर्षापर्यंत कुठलाही मनुष्य प्राणी कितीही भाषा शिकू शकतो, कितीही भाषांचे नियम आत्मसात करू शकतो, आणि केवळ नियम नाही तर उच्चारण्याच्या त्यांच्या पद्धती पण तशाच्या तशा आत्मसात करू शकतो. जे दुसऱ्या रिजनमध्ये राहणारे लोक असतात, दुसऱ्या प्रांतामध्ये जाऊन राहणारे असतात, घरात ते एक वेगळी भाषा बोलतात, बाहेर गेले पडल्यानंतर वेगळी भाषा बोलतात, शाळेमध्ये इंग्लिश बोलतात आणि हिंदी बोलतात. ती मुलं जी असतात छोटी, माझ्या काकू हैदराबादला जेव्हा राहायला गेल्या मुंबईहून तेव्हा त्यांनी आता बोलायचं कसं, भाजी घ्यायला जायची तर काहीतरी तर बोलावंच लागेल ना, हे दे ते दे याचा भाव किती. तर त्यांनी ते सगळं लिहून घेतले, शब्द लिहून घेतले, ते पुस्तक आणलं, त्याचा अनुवाद करून मग त्याला विचारायचं, भाजीवाल्याला दूधवाल्याशी बोलायचं. 4-5 महिने झाले तिथे राहायला लागून एकदा त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर गेला, पहिलीत होता तो गेला, आणि मग आईने काढली पोतडी, भेंड्या घ्यायच्या त्या, काय म्हणायचं भेंडीला वगैरे वगैरे असं तिचं सुरू झालं. तो म्हणाला आई थांब मी विचारतो. त्यांनी सुरू केलं की बोलणं, आई आणखीन काय काय हवंय, सगळ्या भाज्यांची नावं, त्या याच्याशी काय. तो शाळेत जरी इंग्लिश मिडियम मधून शिकत होता तरी भवताल त्याचा जो होता तो सगळेजण तेलुगूच बोलत होते. त्याचे मित्र जात आहे त्यांना सारखं त्याला खेळायचं असेल, त्याची ती गरज होती. तो बोलला नाही तेलुगू तर कोण त्याला खेळायला घेणार. आणि त्या गरजेपोटी तो आणि त्याची बहीण धडाक्याने तेलुगू बोलायला लागले. आई बाबांनी त्यांनी नंतर शिकवून टाकले. सगळ्या भाषांच्या बाबतीत हा अनुभव येईल. आणि त्याच्यामुळे उच्चारण तुम्हाला तसं करायचं असेल, जे लोक लहानपणी ती भाषा शिकलेले असतात ते तसे उच्चार करायला शिकतात. हेल ज्याला म्हणतो, मी जर नागपूरला शिकलेली असेल मराठी तर तो हेल माझ्या बोलण्यात येतो, मराठवाड्यात शिकलेली असेल तर तो हेल येतो बोलण्यात. पुणेरी लोक वेगळं बोलतील आणि पुणेरी लोकांना ओळखू येईल आम्ही कुठून आलो ते. प्रत्येक भाषेत तो असतो. पण संस्कृत भाषेमध्ये जर का तुम्ही बोलत असाल तर शक्यतोवर आ सेतू हिमाचल एकाच पद्धतीने आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. आपले सगळे कार्यकर्ते किंवा जे कोणी विद्वान असतात, जे आजही संस्कृतमध्ये सहजतया भाषण देऊ शकतात, शास्त्र शिकवू शकतात, त्या सगळ्यांचं एक असतं की ते जसं लिहिलंय तसं बोलतात. ते त्यांना शिकवलेलं असतं. म्हणजे ते सो त्याचं पूर्णत्वानं त्याचा उच्चार करण्यानी भाषेची शुद्धीकरण किंवा वाणी शुद्धी, भाषा नको म्हणाला, वाणी शुद्धी होते असं म्हणू शकतो. वाणी शुद्ध होते हे बरोबर आहे. विशेषतः भारतीय भाषा जर का आपण दुसऱ्या कोणी कुठल्या बोलत असू किंवा आंग्ल भाषा सुद्धा, अनेक नटांनी हे सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये श्रीराम लागूसारखे मान्यवर सुद्धा आहेत की संस्कृत जर का लहानपणी शिकलेलं असेल, आता ते गुजरातीमध्येही काम करायचे, हिंदी भाषाही बोलायचे. लता मंगेशकर आणि आशा भोसले या विख्यात गायिकांनी सुद्धा सांगितलेलं आहे, उर्दू बोलण्याची शिकवणी लावली होती लता मंगेशकरनी. ती भाषा तशी बोलली तरच तिला अर्थ असतो, ती लोकांपर्यंत पोहोचते. तर संस्कृत भाषेचा लहानपणी त्यांच्या वडिलांनी काय त्यांच्याकडून जे काय पाठांतर करून घेतलेलं असेल, दुसरी भाषा आत्मसात करताना आम्हाला याचा उपयोग झाला. पण हे सगळं कसं एक क्रूड मेथड झाली कम्पेअर करण्याची किंवा निष्कर्ष काढण्याची. तुम्हाला निष्कर्ष काढायचा असेल तर जसं मी म्हटलं की सायंटिफिकली गो फॉर इट, चूज द सॅम्पल. ते चांगलं स्टँडर्डाइज सॅम्पल असलं पाहिजे.
मग मेक अ कंट्रोल ग्रुप, एक्सपेरिमेंटल ग्रुप, असे 2 ग्रुप तयार करा. एकाला संस्कृत भाषा शिकवा, एका ग्रुपला ती शिकवू नका. 10 वर्षानंतर सलग संस्कृत भाषा शिकल्यानंतर त्यांच्या आणि यांच्या एकंदर व्यवहारात घेतले पाहिजेत त्या दोन्ही ग्रुप्सचे फॉलोअप घ्या आणि मग काहीतरी आपण शास्त्रीय दृष्टीने बोलू शकू. अगदी लँडसेट सुद्धा प्रसिद्ध करेल आपला शोध निबंध. पण जोर असं होत नाही तोपर्यंत ही आपली श्रद्धा आहे आणि आज आपल्या प्रत्ययाला येते, तिथपर्यंत आपण थांबू शकतो. सो ज्यांना संस्कृत थोडंफार का होईना बोलायला शिकायचं आहे, टू स्टार्ट विथ, आणि मग नंतर ऑफकोर्स त्यांना ओढ निर्माण झाली तर त्यांनी पुढे जावं नक्की. तर आपल्या व्ह्युअर्सला सांगा की संस्कृत भारतीशी कसं जोडता येईल आणि कसं त्यांना पुढे व्यावहारिक दृष्टीनं संस्कृत बोलायला जमायला लागेल. चालेल. संस्कृत भारतीच्या माध्यमातून तुम्ही संस्कृतशी नक्कीच जोडले जाऊ शकाल. सगळ्यात पहिली पायरी आपली जी आहे ती आहे संस्कृत संभाषण शिबिर. 10 दिवसांचं संभाषण शिबिर करायला पर्याय नाही. तुम्ही ते शिबिर केल्यानंतर लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांसाठी आपण बालकेंद्र चालवतो आठवड्यातून 1 दिवस, आणि शिक्षिका तुम्हाला संस्कृतमधून बोलायला, परस्पर संवाद करायला, खेळायला आणि भांडायला सुद्धा शिकवतात. त्याच्यानंतर शाळेत जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण सरला संस्कृत परीक्षा, अगदी पहिलीपासून तर 10वी पर्यंतच्या मुलांसाठी जे पाठ्यपुस्तकातलं संस्कृत आहे त्याच्या व्यतिरिक्त संस्कृत भारतीच्या पद्धतीने शिकवलेलं संस्कृत, अशी रचना तयार केलेली आहे आणि तुमचे शाळेतले संस्कृत शिक्षक तुम्हाला ते शिकवतील. जे प्रौढ लोक आहेत 18 वर्षाच्या वरचे त्यांच्यासाठी पत्राचारद्वारा संस्कृत असा एक आयाम आहे. प्रवेश, परिचय, शिक्षा आणि कोविद अशा 4 स्तरांवर आपण संस्कृत शिकवतो. हे सर्व वर्ग निःशुल्क आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सद्यस्क माध्यमातून अशा दोन्ही प्रकारांनी आपण हे शिकवतो. ज्या लोकांना काही धार्मिक प्रवृत्ती आहे, भगवद्गीता शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना गीता माध्यमेन संस्कृतम, संस्कृत माध्यमेन गीता असा पण एक अभ्यासक्रम आपण तयार केलेला आहे आणि अनेक प्रौढ लोक, काही तरुण सुद्धा त्याचा लाभ घेत आहेत. तिथे सुद्धा निःशुल्क पाठानमस्त 2.5 वर्षाचा एकंदरीत तो अभ्यासक्रम आहे. याशिवाय आपण अनेक मेळावे घेतो ज्याच्यामध्ये सर्वदा संस्कृत बोलल्या जातं. शिक्षकांची प्रशिक्षणं घेतो की शिकवायचं कसं, संस्कृत कसं शिकवायचं आणि संस्कृत बोलायला कसं शिकवायचं. बोलायला तर शिकतो आपण, पण बोलायला शिकवायचं कसं त्याचं पण प्रशिक्षण घेतो. तर अशी ही अनेक प्रशिक्षणं घेतो. आपली 250च्या वर पुस्तकं आपण छापलेली आहेत, ती संपूर्ण त्या संस्कृतमधून आहेत आणि हे सर्व शिकताना आपल्याला त्या पुस्तकांचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीने तुमच्या विभागातला जो कोणी आमचा कार्यकर्ता आहे, कोथरूडला तर आहेतच अनेक कार्यकर्ते, त्यांचा संपर्क क्रमांक मी तुम्हाला देते आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही इथे कोणत्या ठिकाणी कोणते वर्ग चालतात त्याची माहिती करून घेऊ शकाल. धन्यवाद आसावरीजी, आज इथे तुम्ही आलात. माझा शेवटचा प्रश्न आहे, अगदी कंपेलिंग असा प्रश्न आहे आणि एका वाक्यात जर सांगायचं असेल तर लोकांनी संस्कृत का शिकावं? संस्कृत शिकलात तुम्ही, लहानपणापासून शिकलात तर उत्तम, अन्यथा कधीही सुरुवात करायला हरकत नाही. संस्कृत शिकलात तर आपल्या संस्कृतीशी तुम्ही जास्त जोडले जाल. तसं संस्कृत तुम्हाला येतं आहेच, फक्त त्या स्वरूपात ते येत नाही आहे आणि म्हणून ती एक जाणीव जर का झाली आणि मी या संस्कृतच्या माध्यमातून माझ्या मातृभूमीशी अशा पद्धतीने जोडल्या गेलो आहे, ही जाणीव तुम्हाला तुमचं व्यक्तित्व समृद्ध करायला नक्कीच मदत करेल. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुमचे वेळ काढलात तुम्ही आणि खूप छान आपल्या गप्पा झाल्या. संस्कृत माझ्याही जवळचा खूप विषय आहे घरातला असल्यामुळे आणि या निमित्ताने आपलंही आता यापुढे संस्कृत इथे आपण स्टुडिओमध्ये शिबिर घेऊ आणि अजून लोकांपर्यंत पोहोचू. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलावलं आणि संस्कृत भाषेसंबंधी बोलण्याचा एक मोठा संधी उपलब्ध करून दिली. आपले सुद्धा मनापासून धन्यवाद.